गलिच्छ शिवीगाळ करायची आणि द्वेष पसरवायचा. कारण हा भारत हिंदुत्वाची आता समर्थ मोठेला पद दिले. समर्थ आणि मोठे मोठ बांधताय. ज्यांनी सगळ्यांची समर्थ मोठ बांधली तो समर्थ मोठे. आता 18 पगार 12 बलुतेदार तर झालेच, पण श्री शिवप्रतिष्ठान असेल, संघ असेल, RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, सनातन संस्था असेल, ज्या काही समस्त हिंदू आघाडी असेल, हिंदू राष्ट्र सेना असेल, या सगळ्यांनी एका जीवाने एका आत्म्याने कार्य करायचं. कार्य सिद्धीच न्यायचं. कार्य छत्रपतींचं आहे. तिथे व्यक्तिगत आणि संघटनात्मक कुठचाही अहंकार आपल्याला येऊ द्यायचा नाहीये. ही वाढदिवस साजरे करण्यासाठी काढलेली संघटना नाहीये. 500 रुपयाच्या वह्या वाटायच्या आणि 50,000ची जाहिरात करायची ह्या अशा दुष्ट कार्यासाठी काढलेली संघटना नाहीये. तर आपल्या भारतीयांचं आत्मभान जागृत करून आपलं राष्ट्र धर्मासहित टिकवायचंय. सिंध, पंजाब आणि बंगाल हा पूर्वीचा भारत आज पाकिस्तान आहे. बंगाल हा पूर्वीचा भारत आज बांगलादेश आहे. बामियान, गांधार, बामियान म्हणजे बुद्धिमान लोकांची राजधानी. गांधार शकुनी जिथला नरेश होता, गांधार नरेश, ते आज कंदहार झालाय. बामियानचं अफगाणिस्तान झालंय. पूर्वीचा भारत विभाजित झालाय, खंडित झालाय. आणि तो खंडित झालाय म्हणजे हिंदूंनी हिंदूंमध्ये वाटण्या केलेल्या नाहीये, तर देशाबाहेरच्या आलेल्या शत्रूंनी तुमच्या राष्ट्राचा घातपात केलेला आणि त्याची फाळणी केलेली आहे. घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी, चोरांनी, ज्यांचा कुळनाश झाला पाहिजे, त्यांचा वंशविच्छेद झाला पाहिजे, अशा दुष्टांना काही नेबळट नपुंसक राजकीय नेत्यांनी त्यांची हाजी करत, त्यांचे तळवे चाटत त्यांना भूभाग वेगळा केला. आणि त्याच आज पूर्वीच्या भारतामध्ये पूर्वीच्या खऱ्या मूळ निवासी असलेल्या भारतीयांचा म्हणजे CAचा मगाशी उल्लेख केला. CA काय आहे तर हिंदूंना हिंदूंच्या देशात नागरिकत्व देण्याचा एक कायदा आहे. ते कुठचे हिंदू आहे तर ते हिंदू आजच्या पाकिस्तानातले, पण मूलतः भारतातले. पाकिस्तान, सिंध, पंजाब, बंगाल, अफगाणिस्तान हा जो आज भूभाग भारतापासून वेगळा झालाय, पण तिथले मूळ निवासी असणारे जे हिंदू आहेत, मग त्याच्यात बहुतांश वाल्मिकी समाज आहे. त्या वाल्मिकी समाजाला आणि गुज्जर समाजाला तिथे धार्मिक छळाला सामोरं जावं लागतंय. कारण त्यांची संख्या आज 1.5% आलेली आहे. पूर्ण मुस्लिम जिहादी अतिरेकी दहशतवाद्यांमध्ये ते राहत आहेत. रोजच्या रोज तिथल्या स्त्रियांवर बलात्कार होत आहेत, विटंबना होते अश्लाघ्य पद्धतीने. म्हणजे बलात्कार पण सहज नाही, अश्लाघ्य पद्धतीने बलात्कार. त्या तरुण मुली घरातून ओढून नेल्या जातात. नवऱ्याला तिथे खांबाला बांधलं जातं आणि तिथे स्त्रीवर समोर बलात्कार केला जातो. नवऱ्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं जातं. स्त्रियांच्या गुप्तांगांमध्ये AK-47 टाकून गोळ्या घातल्या जातात. अशा भीषण परिस्थितीमध्ये असलेल्या हिंदूंना इथे लपून छपून कसे तरी खोटे आध्यात्मिक विजा प्राप्त करून, आध्यात्मिक आम्हाला काशीला जायचं, आम्हाला गयला जायचं असं खोटं सांगून ते भारतात कसे तरी प्रवेश करतायत आणि केले आहेत. त्या केलेल्या हिंदूंना भारतामध्ये रितसर नागरिकत्व द्यायचं हा भारतीयांनी केलेला उपकार नाहीये. हे भारतीयांनी केलेली मेहरबानी नाहीये. हे भारतीयांचं कर्तव्य आहे. आणि त्या तिकडच्या पाकिस्तान, सिंध, पंजाब, बंगाल, अफगाणिस्तान मधल्या हिंदूंचा तो धार्मिक, नैतिक आणि राष्ट्रीय अधिकार आहे की भारतातलं भारतीयत्व त्यांना अधिकाराने प्राप्त झालं पाहिजे. कारण त्यांच्या इच्छेविरुद्ध या देशाची फाळणी झालेली आहे. ते हिंदू आहेत हा जर त्या पाकिस्तानमध्ये अपराध ठरत असेल तर हिंदू असण्याचा अभिमान असलेल्या भारतामध्ये भारतीयांना, मूळच्या भारतीयांना, शिखांना, जैनांना, बौद्धांना आणि इतर 18 पगार 12 बलुतेदार जे काही हिंदू असतील, वाल्मिकी समाज मुख्यतः वाल्मिकी समाज आहे, त्याच्यात त्यांना सन्माननीय नागरिकत्व देऊन आपलं दायित्व पूर्ण करणं हे 70 वर्षापासून खंडित राहिलेलं, अपूर्ण राहिलेलं पाप आज नरेंद्र मोदी सारख्या युगपुरुषाने पूर्णत्वास नेलं आणि भारतीयांना भारतामध्ये नागरिकत्वाचा अधिकार दिला. आता पुढे जाऊन तो NRC येईल. त्यानंतर बघा तुम्ही NRC येऊ नये म्हणून किती देशद्रोही वळवळ करतायत ते पहा. आणि त्या हरामखोर देशद्रोह्यांना कम्युनिस्ट, नक्षलवादी हे सर्व साथ देत आहेत. त्याच्यामुळे या राष्ट्राला आता मगाशी कौरव आणि पांडवांचा विषय निघाला. सख्खी चुलत भावंड होती आणि एकाची बाजू धर्माची आणि एकाची बाजू अधर्माची होती. नीती आणि अनितीमधलं युद्ध होतं. तेज आणि अंधकार, सत्य आणि असत्य, नम्रता, शालीनता, कुलीनता, त्याच्या विरुद्ध अहंकार, अत्याचार, लुटपाट, अशा विषयाचं हे सगळं, या सगळ्या विषयांनी बजबज पुरी मांडली होती. आणि त्यावेळेला धर्म आणि अधर्माचं युद्ध होतं. आणि आज काय आहे? आज पण समानता आहे.
जरी एका कुळातले जरी आपण असलो तरी अधर्माची कधी बूज राखू नये, अधर्माची कधी साथ देऊ नये, असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. सख्खी चुलत भावंडच काय, सख्खा भाऊ जरी अधर्माच्या बाजूने गेला तरी त्याचा वध करणं हाच धर्म आहे असं सांगून सख्खी भावंड, गुरु, भीष्म पितामहांसारखे महात्मे मारवून घेतले कारण अधर्माच्या बाजूने गेले. आणि आज तर कोण आहे तर तुमचं घर, तुमचं राष्ट्र, तुमचा धर्म वाटवायला आलेली, तुमचं राष्ट्र विघटित करायला आलेली, राष्ट्र पाकिस्तान करायला आलेली हरामखोर औलादियत अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है म्हणणारी, देशात उजळ माथ्याने अभिव्यक्तीच्या नावाखाली राष्ट्रद्रोह करणारी, 18 पगार जातींमध्ये, 12 बलुतेदारांमध्ये जातीय, प्रांतीय, भाषिक, पंथिक आणि पक्षीय फूट पाडणारे हिंदू विरोधी शक्ती ज्या ह्या देशात सक्रिय आहेत त्या दुष्ट कौरवांचा पक्ष आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचे पाईक असणारे, सिद्ध रामेश्वराचे पाईक असणारे आपण सर्व हे छत्रपती शिवप्रभूंचे मावळे आहोत. आज तुमच्या समोर तुम्ही जर इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया पाहत असाल, तुम्ही वृत्तवाहिन्यांवर, वृत्तपत्रांमध्ये वाचत असाल तर रोज कुठचा तरी एक छद्म, एक ठग बुद्धिजीवाच्या नावाखाली ह्या देशामध्ये वनवासी कसे वेगळे आहेत, बौद्ध कसे वेगळे आहेत, दलित कसे वेगळे आहेत, ब्राह्मण कसे वेगळे आहेत, मराठे कसे वेगळे आहेत, लिंगायत कसे वेगळे आहेत हे सांगत असतो. पण शिया सुन्नीमध्ये कसला भेद आहे ते सांगत नाही. बलुचिस्तानमध्ये बलुची लोक बलुचिस्तान वेगळा करण्यासाठी सतत प्रयत्नरत आहेत आणि दिवस रात्र त्यांच्यावर तिथले सुन्नी मुसलमान अत्याचार करतायत आणि बलुचिस्तानमधले ते पठाण बलुचिस्तान वेगळा व्हावं म्हणून प्रयत्न करतात, त्याच्याविषयी कोणी काय बोलत नाही. काश्मीरमधल्या लाखो हिंदूंना रातोरात निर्वासित व्हावं लागलं. मशिदींच्या भोंग्यांमधून घोषणा देण्यात आल्या की काश्मीरी हिंदू, सिखो, गुज्जरो अभी के अभी रातों रात यहाँ से घर बार छोड़कर भागो या मरो, मगर घर बार छोड़ते समय याद रखना कि तुम्हारी बहू, तुम्हारी बेटी और तुम्हारी औरत हमारी अनामत है. हे सांगण्यात आलं, या घोषणा देण्यात आल्या. आणि हे कल्पनाविलास नाहीये, हे सत्य आहे. आणि हे 500 वर्षापूर्वीचं, 800 वर्षापूर्वीचं, 1000 वर्षापूर्वीचं सत्य नाहीये, तर 89-90 सालचं. म्हणजे याच्यातले बहुतांश लोक तेव्हा जन्माला आले होते, किशोर अवस्थेत होते. हे आपल्या ह्याच देही, याच डोळा, याच भारतामध्ये भारतीयांना सांगण्यात आलं की तुमच्या मुली, सुना आणि बायका इथे ठेवून जा, त्या आम्हाला लुटायच्या आहेत, त्या अल्लाने दिलेली आम्हाला लूट आहे. आणि काफिरांच्या स्त्रिया लुटणं हा इस्लामिक अधिकार आहे. आणि आपल्या समोर उजळ माथ्याने 70 वर्ष राज्यसत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसच्या शंडानी या देशाचे लचके तोडू दिले, या देशामध्ये जातीयवाद पसरू दिला. तुम्ही लिंगायत आहात, तुम्ही मराठे आहात, तुम्ही ब्राह्मण, साळी, कोळी, माळी, रंगारी आहात, पण तुम्ही हिंदू नाहीये. मुसलमान मात्र कट्टर इस्लामिक जिहादी आहे, मुसलमान आहे. त्यांच्या समोर 100 वेळा नमाज पडतील. ज्यांचा बापाचा पत्ता नाही असे जाऊन तिथे हज यात्रेला देणग्या देतील, तिथे इफ्तार रोजे साजरे करतील. पण हिंदूंच्या सणांच्या वेळेला परवानग्यांच्या पत्रावळ्या मागण्यासाठी पुरुषार्थ गाजवावा, अगदी खूप पराक्रमाची पराकाष्ठा करावी लागते. प्रत्येक साहेबाचे तळवे चाटावे लागतात. साहेब शिवजयंती आहे, साहेब शिवजयंती आहे. नाही, माईक नाही लावायचा, स्पीकर नाही लावायचा, ह्या रस्त्याने नाही जायचं, त्या रस्त्याने नाही जायचं. छत्रपती शिवप्रभूंच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला, शंभू महाराजांच्या जयंतीला परवानग्या घ्याव्या लागतात. अफजल खान वध हे ऐतिहासिक सत्य आहे. शिवाजी महाराजांनी काय त्याची बायको लुटून आणली नव्हती, त्याची बहीण लुटून आणली नव्हती, त्या शेतीवरून भांडणं नव्हती. तर धार्मिक छळ आणि उन्माद माजलेल्या अफजल खानाचा वध हा आमचा धार्मिक अधिकार होता, राष्ट्रीय अधिकार होता. स्वाईन फ्लू मारण्यासाठी जसे आपण प्रयत्न करतो, कोरोना समूळ नाश व्हावा म्हणून जसे प्रयत्न करतो, तसं जिहाद समूळ नाश व्हावा म्हणून सकल मानवतेने आज प्रयत्न करण्याची अत्यावश्यकता आहे. फ्रान्समध्ये सुद्धा इस्लामिक दहशतवादाने डोकं वर काढले. युरोपमध्ये सुद्धा इस्लामिक दहशतवाद चरम सीमेवर आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरिकन लोक इस्लामिक दहशतवादापासून त्रस्त आहेत. श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोट होऊन श्रीलंका हादरली आहे. म्यानमारमध्ये, पूर्वीच्या ब्रह्मदेशामध्ये रोहिंग्या मुसलमानांनी मुजाहिद नावाचा पक्ष काढून लवकरात लवकर राखाईन नावाचा प्रांत इस्लामिक राष्ट्र आम्ही घोषित करू आणि एशियातलं नवीन इस्लामिक राष्ट्र आम्ही लवकरात लवकर निर्माण करू म्हणून शपथ घेतली होती. आणि म्यानमारमधले बुद्ध भिक्षू जे अखंड शांतता, ओम मणी पद्मे हुम, ओम मणी पद्मे हुम, ओम मणी पद्मे हुम, सगळं जग ओंकार आहे आणि त्या ओम मधला मी एक मणी आहे आणि मी सुद्धा त्याच्या पायाशी शरणागत आहे हे म्हणून अहिंसेचे पाठ पढवणारे बुद्ध भिक्षूंनी शेवट शस्त्र हातात घेतली आणि म्यानमार मधले सगळे रोहिंग्या मुसलमान ढुंगणारा पाय लावून पळत सुटले.
एक छोटासा देश आहे. आपला महाराष्ट्र 10-11 कोटींचा आहे, इस्रायल 70 लाखाचा आहे. त्या इस्रायलच्या अवतीभोवती 24 इस्लामिक राष्ट्र आहेत आणि 24 इस्लामिक राष्ट्रांमध्ये एकमेव वाळवंटी प्रदेशामध्ये जिथे स्वतःची शेती सुद्धा नाहीये, मुबलक पाणी सुद्धा प्यायचं नाही, समुद्राचं पाणी गोड करून ते आज पित आहेत विज्ञान विकसित झाल्यानंतर. त्या इस्रायलने पूर्वीपासून घोषणा केली आहे स्थापन झाल्यापासून की भारत आमचा मोठा भाऊ आहे. कारण जेव्हा जेव्हा आम्ही जगामध्ये आमच्यावर रोमन लोकांनी पहिले हल्ले केले आणि नंतर इस्लामिक लोकांनी आमच्या अत्याचार केले, त्यानंतर मात्र आम्ही जगभर पसरल्यानंतर एकमेव देश असा होता ज्याने आमचा धर्म न बाटवता, आमच्या स्त्रिया न लुटता, आमची संपत्ती न लुटता आम्हाला त्यांच्या देशात घेतलं आणि आम्हाला आमच्या अधिकाराची भूमी दिली, शेती करण्यासाठी व्यवसाय दिला, सन्मान दिला. मनुष्य म्हणून सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया म्हणणारी एकमेव संस्कृती आहे ती म्हणजे भारत. तिथे जातीचं, गोत्राचं, कुळाचं, वंशाचं वर्णन मागितलं जात नाही, मानवतेचं स्तुती गायली जाते. आणि त्या भारतामध्ये जेव्हा जेव्हा इस्लामिक दहशतवाद भारताला त्रास देईल किंवा भारतावर कुठचंही संकट येईल तेव्हा इस्रायल पहिला धावून जाईल. जेव्हा अजमल कसाबने मुंबईवर हल्ला केला तेव्हा सगळ्यात पहिला मोसादने निरोप पाठवला होता भारतीय पंतप्रधानांना. त्या भारतीय पंतप्रधान म्हणजे आपले जाईंट रॉबर्ट होते, मनमोहन सिंग. त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सांगा, फक्त तुम्ही सुरुवात करा. आता भारताला पाकिस्तान संपवण्यापासून जगातली कुठची शक्ती अडवू शकत नाही कारण तो भारताचा अधिकार आहे असं इस्रायलने घोषित केलं. पण भारतीय पंतप्रधान मौन अवस्थेत होते. म्हणजे पदच्युत झालेला पंतप्रधान जरी असेल तरी त्याच्या चुका किती भीषण आहेत ते बघा. त्यांनी कायम इथल्या 20 करोड मुसलमानांना काय वाटेल, आम्ही जर पाकिस्तानवर हल्ला केला तर, आम्ही जर काश्मीरी यात्रिकांना मारलं तर, आम्ही जर बुरहान वाणीला मारलं तर इथल्या मुसलमानांना काय वाटेल आणि आमची राजकीय मतं कशी कमी होतील, असा देशद्रोही विचार निरंतर करणारे हरामखोर या देशात 70 वर्ष राजसत्तेत राहील. कुठच्याही पक्षाचं काही समर्थन करायची गरज नाहीये. हिंदूंनी, मग ते लिंगायत असू देत, शीख असू देत, जैन असू देत, बुद्ध असू देत, मराठे, माळी, साळी, कोळी, भंडारी, कुणबी, आगरी, कोणी असू देत, तुम्ही एक लक्षात घ्या, फांदे आणि पानं किती असू देत त्याची मुळं सुरक्षित असली पाहिजे. तुमचा आणि आमचा पिंड एक आहे, गोत्र एक आहे. हिंदू राष्ट्रवाद आपला अधिकार आहे आणि तो आपण चुकलो तर पुढच्या पिढ्यांना 10व अमेरिकेत किंवा लंडन, पॅरिसमध्ये घालावी लागतील आणि तिथे सुद्धा तुम्हाला आश्रय मिळणार नाही. कारण तुमच्याकडे जी घुसखोरी प्रवृत्ती आहे ती तुमच्या ठाई नाहीये. तुमच्या DNA मध्ये दुसऱ्याच्या देशात घुसून त्याचा देश कब्जात घेण्याचे दुष्ट संस्कार तुमच्या रक्तात नाहीये. त्याच्यामुळे जे राष्ट्र तुमचं आहे ते टिकवणं हा तुमचा अधिकार आहे आणि ते त्या अधिकारापासून जर तुम्ही वंचित राहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शाप आपल्याला लागेल. छत्रपती शंभू महाराजांनी 40 दिवस भीषण यमाला लाजवतील अशा भयंकर यातना सहन करून सुद्धा धर्मांतरण केलं नाही. त्या संभाजी महाराजांचा शाप आपल्याला भोगावा लागेल. आज आपण सगळ्यांनी सोलापूरच्या निमित्ताने, इथे सोलापूर जिल्ह्याची शहराची कार्यकारिणीच्या निमित्ताने, हिंदू राष्ट्र सेनेच्या स्थापनेच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. आपण संकल्प केला पाहिजे. मी पूर्वी मुंबईत ऐकायचो की मुंबईत दंगली झाल्या, काय अत्याचार वाढले, तर सोलापूरकर यायचे आणि तिथे प्रतिकार करून निघून जायचे. मग त्या काही देशद्रोह्यांनी म्हणी काढल्या की सोलापुरी बगल में छुरी. का तर सोलापुरी लोक घुसले दुष्टांच्या भागांमध्ये आणि रांगडे तुमच्यासारखे दांडगे पेलवान आले आणि दुष्टांचं निर्दालन करून गेले. मुंबईतला हिंदू काही चाकरमानी कमी पडला असेल तेव्हा. मग आज त्या सोलापूरमध्ये उभे आहोत, सिद्धरामायांच्या तीर्थक्षेत्रामध्ये आपण उभे आहोत. ही पावनभूमी आहे. त्या पावनभूमीतलं पावन कार्य हिंदुत्वाचं आज आपण सुरू करत आहोत. सुरू आहेत श्री शिवप्रतिष्ठान, ऋषितुल्य असलेल्या महात्म्याच्या भिडे गुरुजींच्या नेतृत्वाखाली श्री शिवप्रतिष्ठान कार्य करते, विश्व हिंदू परिषद कार्य करते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्य करतोय, सनातन संस्था कार्य करते. सगळ्या हिंदुत्ववाद्यांचे आपले आपले पैलू आहेत आणि आपल्या आपल्या पद्धती आहेत. एकाच ससून रुग्णालयात डेंटिस्ट, मूळव्याध काढणारे, मुतखडा काढणारे वेगवेगळे आहेत की नाही. मग हिंदुत्ववाद्यांमध्ये वेगवेगळ्या शाखा असल्या तर काय बिघडत आहे, पण लक्ष एकच असलं पाहिजे. आपल्याला काय वाढदिवस साजरे करण्यासाठी किंवा अण्णा, ताता, नाना, भाऊचा वाढदिवस गॉगल लावून वरती बघून साजरे करण्यासाठी संघटना काढायच्या नाहीये. आपल्याला संघटना काढायच्या आहेत की अफजल खान वधाचे 350 वर्षापूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजच अफजल खान वध करताय, तर तुमच्या आमच्या मधलं शिवतत्व जागृत झालं पाहिजे, पुरुषार्थ जागृत झाला पाहिजे आणि अफजल गुरु अजमल कसाबला साथ देणारे इथले स्थानिक हरामखोर मारता आले पाहिजे. पोलीस तरी बिचारे किती कार्य करतील. जागरूक नागरिक हाच खरा पोलीस असतो आणि निद्रिस्त नागरिक हा देशाचा शत्रू असतो. निद्रिस्त नागरिक, सजग नसलेला, सावध नसलेला देशभक्त किंवा भारतीय हिंदू हा भारताचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. भारतीयांचा मुख्य शत्रू मुस्लिम इस्लामिक दहशतवाद नंतर आहे, ईसाई धर्मांतरण नंतर आहे. पण हिंदूंनी हिंदुत्वाशी केलेली फितुरी किंवा हिंदूंनी हिंदुत्वाकडे फिरवलेली पाठ
किंवा हिंदूंनी हिंदुत्वाविषयी जागृती न करणं आपल्या कुळामध्ये, आपल्या वंशामध्ये, ही सगळ्यात मोठी फितुरी आहे. तुम्हाला भेटतील सगळ्या 18 पगार जाती, तुम्ही ज्या ज्या जातीतले बसले आहात ते पाप सांगतोय मी तुम्हाला, त्या जातीच्या संघटनेवाले भेटतील. दुसऱ्या जातीची आई बहीण कशी काढायची ते शिकवतील. पण खाटिकांची, आपली हिंदू खाटिकांची जात नष्ट होत चालली. हिंदू खाटीक बेरोजगार झाली आणि नोकऱ्यांसाठी मोर्चे करतायत आणि नको त्या हरामखोरांचे खाटीकाने उभे राहिले आणि हिंदू स्वतःच्या खिशातला पैसा त्या दुष्टाच्या हातात देतोय आणि त्याला बलवान करतोय. आपले हिंदू नाभिक नोकऱ्यांसाठी भिका मागायला लागले आणि सगळीकडे बांगलादेशी, बिहारी मुसलमान दिसू लागले. तुम्ही विचार करा, पूर्वी ब्युटी पार्लरमध्ये तासनतास घालवणं हा स्त्रियांचा, कदाचित शहरातल्या स्त्रियांचा एक आवडता छंद होता. पण तुम्हाला आता लक्षात येत असेल की सगळ्यात जास्त पुरुषांचा छंद झालाय की रोज जाऊन मसाज करणं, फेशियल करणं, डाय करून घेणं, अशुद्ध दाढी कोरणं, मिशा कोरणं, केसांना वेगळा शेप देणं. पुरुष जास्त सलूनमध्ये दिवस काढतोय आणि 200-500 रुपये दिल्याशिवाय कोणीच बाहेर येत नाही. 3-5 हजारची नोकरी करत असेल पण आठवड्याला 200-400 रुपये खर्च केल्याशिवाय, चकाचक केल्याशिवाय, पॉलिश केल्याशिवाय, रबिंग आणि पॉलिश, डेंटिंग पेंटिंग नसलेला चेहरा उजळ करून दाखवण्याचा प्रयत्न. आणि त्यांना पण काय धंदेच नाही, कुठचे तरी कॉस्मेटिक चरबीपासून बनवलेले थुंकून बिंकून लावतानाचे अनेक व्हिडिओ आहेत. आणि थोडे खांदे बिंदे, सेट कैसा लग रहा है, मग सेट पण लय भारी. या सगळ्या सायकोलॉजीचा, मानसशास्त्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मानसशास्त्र काय आहे तर तुमची चापलुसी करून तुमच्या घरात घुसायचं, तुमची चापलुसी करून तुमच्या घरात घुसायचं, तुमच्या त्या मुख्य आमदाराला, खासदाराला, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्याला जाऊन पाया पडायचं, थुंकून का होईना पण बिर्याणी नेऊन इच्छा दिवशी द्यायची, शिवकुर्मा खायला घालायचा, आई गड्या खा, आणि नंतर आमच्या नावानं गाणी गात राहा. आणि मी तुम्हाला हे पुणे मुंबईपासून तर सांगतोय, माझा अख्ख्या देशभर संचार आहे. राजकीय नेतृत्व नेभळट निघाल्यामुळे स्क्रॅपचे धंदे कुणाकडे आहेत ते पहा, सलून कुणाकडे आहेत ते पहा, चोऱ्या माऱ्यांचे धंदे तुमचा अधिकार आहे जन्मजात, कारण तुमचा पिंड असतोय, आम्ही ते मागणार पण नाही. पण जे रितसर व्यवसाय होते, बेकऱ्यांचे धंदे कुणाकडे आहेत? बेकऱ्यांमध्ये अनेक व्हिडिओज आता व्हायरल झालेले आहेत की बेकरीचं अन्न थुंकून, घाम करून, तिथेच बाजूला लघवीला बसून पुन्हा येऊन त्याच्यात पायान तुडवताना अनेक व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत. आणि वाढदिवसाच्या दिवशी आई आणि बाप, आई आता आई राहिली नाही ना, मम्मी झाली आहे, त्याच्यामुळे हायब्रिड झाली आहे. ती केक कापल्याशिवाय वाढदिवसच साजरा होत नाही. मेणबत्त्या फुंकून माझ्या मुलाचं आयुष्य अंधकारमय होऊ दे, दीप प्रज्वलन करून त्याचं आयुष्य तेजस्वी व्हावं, अशा ज्या आईने प्रार्थना केली पाहिजे, ती आई मुलाला मेणबत्त्या फुंकायला लावते. ज्या दिवशी माझ्या आयुष्य, त्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या केकवरती, त्या निषिद्ध अशा विष्टेच्या गोळ्यावरती त्या मुलाचं नाव लिहिलेलं असतं आणि ते नाव त्या सुरीने कापलं जातं, छिन्न विछिन्न खंड करून टाकतात. उलट ते नाव अखंड राहावं, अनंत राहावं, अजरामर व्हावं आणि आमच्या कुळाचा उद्धार होऊन आमचं मुलगा किंवा कन्या, आमची कुलपुरुष व्हावी, कुलकन्या व्हावी आणि आमच्या घराण्याचं नाव उज्ज्वल व्हावं, म्हणून त्याचं औक्षण करायचं असतं. त्याचं आभामंडळ असतं, ओरा असतो. तो ओरा शुद्धीकरण करणं म्हणजे आरती उतारणं. ज्योतीने आत्म्याचं प्रतिनिधित्व करणारी ज्योती, त्या ज्योतीने त्याचं आभामंडलाची शुद्धीकरण करणं, म्हणून औक्षण करणं आणि आज्ञाचक्रावरती कुंकुम तिलक लावणं की आज्ञाचक्र जागृत होऊ दे, त्याला सर्वाचं ज्ञान होऊ दे, खऱ्याचं खोट्याची पारख होऊ दे. ते वाढदिवस तसे साजरे झाले पाहिजे. तर मेणबत्त्या फुंकून, त्या मेणबत्तीवर थुंकताना थुंकी उडवणार आणि ते केक सगळ्यांना वाटायला लावणार. ज्यांनी इंग्रज भोगले, इंग्रजांचे अत्याचार सहन केले, त्यांनी इंग्रज कधीच स्वीकारले नाही. पण ज्यांनी इंग्रजांचे पादत्राणं सुद्धा पाहिली नाही, त्यांनी मात्र इंग्रजांची लाचारी इतकी स्वीकारली आहे की आत्मा आणि ईश्वराचं आनंद स्वरूप ईश्वरी दर्शन म्हणजे आई, आनंद स्वरूप ईश्वराचं मूर्तिमंत दर्शन म्हणजे आई, त्या आईची मम्मी झाली आहे. मम्मीचा अर्थ मला इजिप्तमधल्या थडग्यांविषयीचा माहिती आहे, पण बाकीचा भावार्थ काय कळतच नाही. पण त्या आईला मम्मी बोलून घेण्यात मोठा पुरुषार्थ वाटतो, कौतुक वाटतं. आणि अण्णा, नाना, तात्या, भाऊ जे वडिलांच्या उपाध्या होत्या तिथे पप्पा झाले. मी आता अनेकांच्या मुखातून चुकून ज्ञात अज्ञातपणे ह्या गोष्टी घडतही असतील, पण ह्या पुन्हा पुन्हा भाषणात का सांगत असतो की हा सांगण्यामागचा हेतू एवढा असतो की पहिलं तुमचं शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमट. शुद्ध बीज असेल तरच फळ रसाळ आणि गोमट होईल. झेरॉक्स मशीन आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. इथून जर माकडाचं चित्र टाकलं, पुढून सिंहाचं चित्र यावं म्हणून वाट पाहत बसलो तर होईल का हो? तसंच वडिलांचं वीर्य आणि आईचा गर्भ आहे, ते जिवंत ध्येय आहे, ते जिवंत चरित्र आहे. वडील जसं चिंतन करेल तसंच त्यांच्या रक्तात येईल आणि आई जसं ध्यास घेईल तसेच छत्रपती जन्माला येतील. नाही तर गुटक्याच्या पिचकाऱ्या म्हणून चौकात फाटके कपडे घालून जन्माला येतील.
तुम्ही ठरवायचे, तुम्हाला तुम्हाला पुरुषार्थ असलेली जिजाऊ जन्माला घालायची आहे, राणी झाशीची राणी जन्माला घालायची आहे, अहिल्याबाई होळकर जन्माला घालायची आहे, सावित्रीबाई फुले जन्माला घालायची आहे, का कुठची तरी भिकारड्या पोरांना जन्म घेणारी कुत्र्या समान असणारी आई जन्माला घालायची? आपलं आपण ठरवायचं आहे. अहो, तुम्ही या पृथ्वीचे संचालक आहात. या पृथ्वीचं संचालन करण्यासाठी मनुष्याची निर्मिती केली. साधनेचं म्हणाल तर साधनेमध्ये भेदच नाही आहे. आत्मा आणि परमात्मा एकच आहे. भेदाभेद अमंगळ आहे. यावो यावो सान थोर भेदाभेद अमंगळ. आम्ही कधी भेदाभेद केलाच नाही. आम्ही डॉक्टर अब्दुल कलामांना जितका सन्मान दिला त्याच्या विरुद्ध या देशातल्या देशद्रोह्यांनी याकूब मेननच्या प्रेत यात्रेला गर्दी करून दिला. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल, डॉक्टर अब्दुल कलाम ज्या दिवशी गतप्राण झाले त्या दिवशी केरळमध्ये सगळे VIP गेले होते. सगळे मोदी गेले असतील, अडवाणी गेले असतील, मनमोहन सिंग गेले असतील, अजून कोण कोण गेले असतील, P. चिदंबरम गेले असतील. पण त्या वेळेला याकूब मेमन, ज्याला फाशी देण्यात आली, मोदी सरकार सत्तेत आलेल्या याकूब मेमनला फाशी देण्यात आली. 93च्या ब्लास्टमधला मुख्य प्लॅनर लोकांपैकी, मुख्य कुटुंबांपैकी एक महत्वाचा सदस्य, त्याच्या नावांसुद्धा गळे काढणारे इथे होते. ते आता खूप वर्ष झाली आहेत, नका देऊ फाशी. ज्यांच्या घरातले कर्ते पुरुष मेले, छिन्न विछिन्न झाले, ज्यांची प्रेतं सुद्धा सापडली नाही, आणि त्यांच्या मुलं आज चहाची ग्लासं विकतायत, चहाची ग्लासं धुतायत. ज्यांना डॉक्टर इंजिनियर करायचं बापाचं स्वप्न होतं, तो बापच अचानक गेल्यामुळे, ऐन तारुण्यात आई विधवा झाल्यामुळे, सगळे आधार तुटल्यामुळे लाचार आईची लाचार मुलं स्वतःचं जीवन यापन करण्यासाठी नको नको तसे प्रयत्न करतायत. विवशतेने कितीतरी मुलं चोर झाली असतील, विवशतेने कुठच्या तरी वासनांध दुष्टाचं बळी ठरली असेल एखादी माता, एखादी बहीण. त्या बॉम्बस्फोटात मेलेल्या तरण्या ताट आपल्या स्वामीचं काय करायचं आता? त्याच्या मागे काहीच उरलं नव्हतं. चाकरमानी सगळे होते, नोकरीला जाणारे, धंद्याला जाणारे. त्यांच्यावर गिधाडं तुटून पडली त्या कुटुंबावर. 10 दिवस त्यांचं कौतुक झालं, सांत्वन झालं, 10 दिवस त्यांच्याविषयी सहानुभूती झाली, आणि नंतर 14व्या-15व्या वर्षी तिच्या तरुण स्त्रीच्या शरीराकडे पाहण्यात आलं. त्या मुलांना कसं राबून घेता येईल, त्याची कष्ट कशी, त्याच्या बापाची संपत्ती, त्याचं पेन्शन, त्याच्या जागेची नोकरी मला कशी मिळेल, असे चुलते मामे प्रयत्न करू लागले. आणि मी हे सगळं वास्तव फिरून पाहिलंय. आणि म्हणून जगण्यात, लढण्यात आणि शत्रूला मारण्यातच पुरुषार्थ आहे. बॉम्बस्फोटामध्ये मरण्यात पुरुषार्थ नाही. कुठच्या तरी अफजल गुरुने उठावा आणि संसदेवर हल्ला करावा आणि मनमोहन सिंग, सोनिया गांधी सोडून सामान्य सैनिक आमच्या मारावे, म्हणून आम्ही अफजल गुरुचा धिक्कार करतो. कुठचे तरी देशद्रोही नेते मारले गेले असते, भ्रष्टाचारी, चरित्रहीन, नीतिहीन, या राष्ट्राचं विभाजन करण्यासाठी, या राष्ट्रात धर्मांधांची चापलुसी करून, धर्मांधांचे लोणच्या लोण भरून घेऊन, बंगालमधून बांगलादेशींना प्रवेश देऊन रॅशनिंग कार्ड वाटणारे बंगाली नेते मारले गेले असते ना, आम्हाला आनंद झाला असता. बांगलादेशी येतात कुठून? बांगलादेशच्या सीमेवरून. त्यांना रॅशनिंग कार्ड कोण देतं? तिथले कम्युनिस्टांनी दिली, तिथल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिली, की आपले मतदार वाढतायत. ये काय लंगोट पे आहे, लुंगी पे आहे. मग लुंगीवाल्यांनीच ती लुंगी काढली आणि तुमच्या गळाभोवती आवरली आणि फास दिला. आज बांगलादेशी भारतातली एक मोठी आणि मुख्य समस्या आहे. तुमची पोलिओ समस्या आज मुख्य आहे का? नाहीये. पोलिओचं आपण निर्दालन केलेलं आहे. देवीची लस नाहीये. पण बांगलादेशी ही जिवंत, भीषण आणि भयानक समस्या आहे, की तुम्ही हिंदू आहात म्हणून तुमच्यावर तुटून पडणार आहात. तिथे ते पाहणं नाही, आप लिंगायत हो क्या, फिर जा. आप कुणबी हो, मराठा हो, आप बिहारी हो, यूपी वाले हो, नहीं, आप काफिर हो. और सारे काफिरों का अधिकार है कि जहन्नुम में जाए, मारे जाए. और मुस्लिम ईमान वाले का अधिकार है कि सारे दुनिया की सल्तनत अपने हुक्म में ले, दारुल इस्लाम बनाए. दारुल इस्लाम आणि दारुल हरब काय आहे? दारुल हरब म्हणजे जिथे मुस्लिम राजसत्ता नाही, इस्लामिक राजसत्ता जिथे स्थापित झालेली नाही, जिथे इस्लाम अल्पसंख्याक आहे किंवा इस्लाम राजसत्तेच्या बाहेर आहे, तिथे युद्धभूमी. हरब या शब्दाचा अर्थ आहे, दारुल हरब म्हणजे इस्लामिक युद्धभूमी. त्या भूमीमध्ये लवकरात लवकर इस्लामिक जिहाद उच्च शिखरावर घेऊन जाऊन त्याचं गजवाए हिंद, दारुल इस्लाम करणं हे प्रत्येक इमानदार मुसलमानाचं दायित्व आहे. आणि प्रत्येक इमानदार मुसलमान ते दायित्व पूर्णपणे पार पाडत असतो नियमितपणे. मध्यंतरी तुम्ही जर काही व्हिडिओज व्हायरल झाले होते त्यात पाहिलं असेल तर बंगालमध्ये दुर्गा पंडालमध्ये जाऊन मुसलमानांनी जबरदस्तीनं माच पडली. त्याच्यावर आक्षेप उभे राहण्यात आले. तेवढे उसमे क्या होता है, धर्मनिरपेक्ष देश आहे. मग काही चांगल्या विद्वान लेखिकांनी सांगितलं की धर्मनिरपेक्ष असेल तर उद्यापासून मशिदीमध्ये पण हनुमान चालीसा वाचल्या गेली पाहिजे. तिथे सगळे मौन झाले. धर्मनिरपेक्षता हिंदूंनी पाळायची, हिंदूंनी स्वतःचा वंश संपवून घ्यायचा.
हिंदूंनी सिंध सोडायचा, हिंदूंनी पंजाब सोडायचा, हिंदूंनी बंगाल सोडायचा, हिंदूंनी बामियान सोडायचा, हिंदूंनी काश्मीर सोडायचा. कुठपर्यंत सोडणार आहात? जगात पळणाऱ्यांसाठी कुठेच जागा नाहीये आणि लढणाऱ्यांची सारी पृथ्वी आहे. आपण आज शिवप्रताप दिनाच्या दिवशी सोलापूरमध्ये एकत्र आलेलो. मध्यंतरी लिंगायत जातीला भडकवण्याचा प्रयत्न झाला, मध्यंतरी मराठा समाजाला, मी स्वतः मराठा आहे, मी सांगत नाही पण सांगावं लागतं, नाईलाज असतो, मराठ्यांच्या आरक्षणासाठी मोर्चे काढण्यात आले. आरक्षण हा तुमच्या समस्येचं तुमच्या समस्येचं उत्तर असूच शकत नाही. ते तुमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी केलेला एक उत्तम प्रयत्न आहे. आणि जातीच्या नावाने अहंकाराच्या चाव्या भरल्या तर 18 पगार 12 बलुतेदारांमध्ये जातीय बेदिली माजते, असंतोष माजतो आणि एकमेकाची वैरी होतात. सख्खी भावंड, 18 पगार 12 बलुतेदार आहो. तुमचं गोळ, तुमचं गोत्र, कुळ, सगळं राष्ट्र, भूमी, संस्कृती, सभ्यता, ऋषीमुनी सगळे एक आहे. वाल्मिकी ऋषींची जात विचारली का हो तुम्ही? पण रामायण मात्र आचरणात आणता ना तुम्ही. तुलसीदासांची जात विचारली का तुम्ही? पण तुलसी रामायण पूजनीय वंदनीय आहे की नाही तुम्हाला? देवी सूक्त कोणी लिहिलं हे तुम्ही शोधत बसता का? पण त्या जगदंबेला प्रसन्न करण्यासाठी आणि ते जगदंबेचं पवित्र तत्व माझ्या आई बहिणीच्या ठाई, माझ्या स्वतःच्या ठाई शक्तिरूपात प्रकट व्हावं म्हणून मी जगदंबेची स्तुती ज्या कुठच्या महात्म्याने लिहिली असेल त्याच्या जातीचं, गोत्राचं, कुळाचं चिकित्सा न करता, संशोधन न करता, तो कुठचाही 18 पगार 12 बलुतेदारातला, अरण्यातला वनवासी असेल, तो वाल्या कोळी असेल, वाल्मिकी ऋषी झालेला, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. त्याच्या ठाई असलेलं पावित्र्य हेच माझं प्रमाण आहे आणि त्या पवित्र ऋषीमुनींच्या ठाई चरणी नतमस्तक होऊन त्या परंपरेचं पालन करणं हा माझा धर्म आहे. आणि त्या धर्मासाठी ही भूमी रामाची आहे, ही भूमी कृष्णाची आहे, ही भगवान बुद्धाची आहे, ही महावीर जैनाची आहे, परमपिता परमात्मा नवनाथांची आहे, छत्रपती शिवप्रभूंची आहे. पण ही भूमी मोहम्मदाची नाही, ही कुठच्याही अरबाची नाही, ही कुठच्याही हशबी लोक यायचे, हबशी अफगाणिस्तानमधून किंवा आफ्रिकेमधून हबशी लोक यायचे, त्या हबशांची नाही. ही भूमी भारतीयांची आहे. ज्या देशामध्ये ऋषीमुनींची पूजा होते, देवतांची पूजा होते, ज्या देशामध्ये पंचमहाभूतांची पूजा होते, जिथे सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं जातं, चंद्राला सुद्धा नमस्कार केले जातात, ती भूमी भारतीयांची आहे. आणि भारत हा आपलं राष्ट्र म्हणून आपला जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कार्डावर लिहिलाय ना, अधिकार बिना अधिकार है, तसं भारत हिंदूंचा अधिकार आहे. आणि भारत हिंदूंचा अधिकार आहे हे हिंदूंनी छातीत ठोकून उजळ माथ्याने रोज सांगितलं पाहिजे. आपल्या घरातल्या मुलांच्या संस्कारांवर, मुलांच्या रक्तात, मुलांच्या विचारात, मुलांच्या चिंतनात, मननात, ध्यानात, धारणेत, उपासनेत, साधनेत, लिखाणात, वाचनात आणि आचरणात तुमचा शुद्ध धर्म असलाच पाहिजे. त्यांनी कुठच्या 18 पगार बलुतेदारांपैकी एकमेकांनी धर्म आपला पाळावा, पण कुठच्या तरी शेजारच्या आक्रमणकर्त्याचा, सख्या चुलत बहिणीशी लग्न करणाऱ्यांचा धर्म तुम्ही पाळणार आहात का? सख्या सावत्र बहिणीशी लग्न करणाऱ्यांचा धर्म तुम्ही पाळणार आहात का? बापान ठेवलेल्या रखेली किंवा बापान केलेल्या लग्नांची, त्या उरलेल्या बाप मेल्यानंतर उरलेल्या बायकांशी लग्न करणाऱ्यांचा तुम्ही धर्म पाळणार आहात का? म्हणजे मग लवकर देश संपवलेला बरा. मग अशा हिजड्यांच्या देशात राहण्यापेक्षा पुरुषांचं दुसरं कुठचं तरी भौगोलिक प्रदेश पाहावा लागेल. नेपाळमध्ये कम्युनिस्टांनी हिंदू राष्ट्र होतं, त्या राजाची राजसत्ता घालून ते हिंदू राष्ट्र नष्ट केले. श्रीलंकेमध्ये बुद्धांचं राष्ट्र आहे, बौद्ध राष्ट्र आहे, ते सुद्धा आता ख्रिश्चन धर्मांतराने पछाडलेलं आहे. पण तरी सुद्धा त्यांनी इस्लामिक दहशतवादाचा हल्ला झाल्यानंतर समूळ नाश केला आणि त्यांनी सगळे हॉटेल आणि बेकरींवर जिथे जिथे धाडी टाकल्या तिथे तिथे काही विषारी औषधं सापडली की ज्याने पुरुष नपुंसक होतील आणि स्त्रियांची बीजांडच तयार होणार नाही. म्हणजे शारीरिक क्रिया तर होतील, पण प्रजोत्पादनाची जी क्षमता असते ती क्षमताच मारून टाकायची. म्हणजे विचार करा षडयंत्र किती घाणेरडे आहे. लंडनमध्ये 300-400 लोकांना उलट्या जुलाब चालू झाले, स्किन डिसीज चालू झाले, त्वचेचे रोग चालू झाले. आश्चर्य वाटलं की एकाच परिसरातल्या जवळपास राहणाऱ्या लोकांना एकाच प्रकारचा रोग कसा काय, आणि सगळ्यांचं निरीक्षण, सगळ्यांचं चिकित्सा निघाली अशी की रिपोर्ट असे आले की फूड इन्फेक्शन झाले. मग फूड इन्फेक्शनमध्ये दोष काय होता तर मानवी विष्ठा त्यांच्या शरीरात गेलेली आहे, दुसऱ्या मनुष्याची विष्ठा त्यांच्या शरीरात गेलेली आहे. मग त्यांच्या सगळ्यांचा अभ्यास करण्यात आला की तुम्ही कुठे कुठे जेवला होतात, काय काय जेवला होतात, तर त्या सगळ्यांनी एकाच रेस्टॉरंट दाखवलं आणि तो होता पाकिस्तानी वंशाच्या मुसलमानाचा. आणि मग त्याची जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झालं, नार्को टेस्ट किंवा काहीतरी असं झालं त्याला, तर त्या टेस्ट नंतर लक्षात आलं की त्याच्याकडे 2 स्वयंपाकघरं होती आणि एकामध्ये मुस्लिमांसाठी स्वयंपाक केला जायचा आणि एकामध्ये गैर मुस्लिमांसाठी स्वयंपाक केला जायचा. गैर मुस्लिमांसाठी जिथे स्वयंपाक होत होता तिथे तो त्याचं मलमूत्र त्या अन्नात टाकायचा आणि इन्फेक्शन यायचं. हे परम सत्य आहे. तुम्ही भारतामध्ये लॉकडाऊनच्या काळात केळ्यांवर लघवी शिंपडणारी लोक पाहिली आहेत, गटारामध्ये भाज्या धुणारे पण लोक पाहिली आहेत. ते कोण होते ते सगळं तुम्ही पाहिलंय.
आणि पाहून जर डोळे मिटणार असाल तर तुमचा गळा कापल्या जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. आज शिवप्रताप दिन आहे. छत्रपती शिवप्रभूंनी लोक सांगतात की अफजल खानाने कट्यार खुपसली आणि मग छत्रपतींनी त्याला मारला. हे ऐतिहासिक सत्य आहे की अफजल खानाने त्याची आधी जात दाखवली आणि मग छत्रपती शिवप्रभूंनी आपला पुरुषार्थ दाखवला. पण जरी त्यांनी कट्यार मारली नसती तर शिवाजी महाराज त्याला सोडून येणार नव्हते. त्याला मारून टाकण्याच्या दैवी निश्चयाने ते तिथे गेले होते. ज्यांनी तुळजा भवानीची विटंबना केली होती, ज्यांनी मोठ्या महादेवाची विटंबना केली होती, ज्यांनी पंढरपुराची विटंबना केली होती, ज्यांनी हजारो हिंदू आया बहिणींची विटंबना केली होती, बलात्कार केले होते, रखेली केल्या होत्या, ज्यांनी हिंदू धर्म उच्चाटन करण्यासाठी इस्लामिक राजसत्ता येऊन अत्याचाराच्या जोरावर भारत मारण्यासाठी प्रयत्न केले होते, त्या अफजल खानाशी वैयक्तिक अहंकारावर शिवाजी महाराज लढण्यासाठी गेले नव्हते. जर त्याने मला मारलं तर मी त्याला मारीन, माझ्या मीपणाच नव्हता. हा राष्ट्राला घातक आहे, हा हरामखोर आहे, धर्मद्रोही आहे, हा सज्जनांना त्रासदायक आहे, उपद्रवी आहे. आणि नुसतं उपद्रवी नाही तर सज्जनांची विडंबना करणार आहे, विटंबना करणार आहे, स्त्रिया लुटणार आहे. हा अतिशय असूर आहे. म्हणून मगाशी मी सुरुवात केली की साप विषारी देशजननीचा ये घेऊ चावा. एखादा साप देशाच्या धर्माच्या देवाऱ्याचा चावा घ्यायला येत असेल आणि तुम्हाला समोरासमोर लढणं शक्य नसेल तर साप विषारी देशजननीचा ये घेऊ चावा. मग औचित्य गाठुनी ठकवुनी भुलवुनी कसाही ठेचावा. मग त्याला अफजल काका अफजल काका अफजल काका म्हणून बोलवलं. मी घाबरतो मी घाबरतो घाबरतो आणि वाईला येऊन काकांना वाकवून टाकलं. त्यांना टप्प्यात आणलं. सावज अफजल खान आलापेक्षा अफजल खानाला आणलं गेलं रीच. अफजल खान मारला गेले म्हणजे मेला म्हणण्यापेक्षा ठरवून मारण्यात आलेले. शिवाजी महाराज वाघनख्या काय त्याच्या पाठीला आलेली खास खाजवण्यासाठी घेऊन गेले नव्हते. शिवाजी महाराज गुप्त कट्यार घेऊन काय उगीच आपलं काय वाटलं तर पाठ खाजवायला काय लागेल म्हणून घेऊन गेले होते. निश्चय होता मारण्याचा. म्हणजे ऐतिहासिक सत्य आहे की त्याने मारलं पहिलं. पण जरी त्याने मारलं नसतं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी वैयक्तिक अहंकारात असं नाही म्हटले असते की आपलं आणि त्याचं काहीच लपडं नाही तर आपण कशाला भानगडी करायची. ज्या हिंदूंच्या बायका गेल्या ते हिंदू बघतील. त्यांनी म्हटलं ज्या ज्या स्त्रीची विटंबना झाली, जिथे जिथे देवभूमी नासवल्या गेली, त्या सगळ्या चिरा त्या सगळ्या जखमा माझ्या हृदयी ओल्या आहेत आणि मी त्याचा प्रतिशोध घेऊन त्या अफजुल्ल्याच्या रक्तानेच त्या जखमा भरल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अशा छत्रपतींचे आपण पाईक आहोत. आता तुम्ही मला सोलापूरची लोकसंख्या काही लाखांमध्ये असेल सोलापूर जिल्ह्याची, पण मला तुम्ही शेकड्यात लोक आहेत. मला शेकड्यातच लोक अपेक्षित आहेत. खरे शुद्ध बीज प्राप्त झाला ना, तुम्ही प्रत्येकाने निश्चय केला 50-100 लोक पेटवण्याचा ना, तर हा सोलापूर जिल्हा पूर्णपणे धर्मभूमी असेल. ही जी काही वळवळ चळवळ करतात ना, NRCच्या विरुद्ध CAच्या विरुद्ध उजळ माथ्याने मोर्चे काढतात ना, ते नावाला सुद्धा सापडणार नाही. रोहिंग्यांना आणि बांगलादेशी लोकांना रॅशनिंग कार्ड करून देण्यासाठी जे एजंट नेमण्यात आलेले आहेत, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की तुमचेच काही दलाल, आपल्यातलेच काहीतरी दलाल 5,000-2,000 रुपये देऊन धर्मांतरण करणाऱ्या ख्रिश्चनांनी आणि देशद्रोह करणाऱ्या जिहाद्यांनी नियुक्त करण्यात आलेले की तू भाड्याने खोल्या घेऊन द्यायच्या, तू आधार कार्ड करून द्यायची, तू रॅशनिंग कार्ड करून द्यायची, तू निवडणूक यादीमध्ये ह्याचं नाव टाकायचं. अचानक हा भस्मासूर वाढला कसा काय? 20-25 वर्षामध्ये जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुमच्या लहानपणी किशोरवयात तुम्ही जे जे बघितलं असेल त्याच्या विपरीत काहीतरी दिसतंय, विरुद्ध काहीतरी दिसतं. आणि या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी छत्रपती शिवप्रभूंचा जसाचा तसा वारसा चालवण्यासाठी आणि त्याही पुढे 2 पावलं पुढे जाण्यासाठी. कारण पूर्वीचे सगळे मोबाईल आता जुने झालेत आणि तुमच्या हातात सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहे. वापरणारा स्मार्ट आहे की नाही माहीत नाही. नको ते बघून स्वतःचं चित्त खराब करून घेणारी तरुण पिढी आपल्याला नको आहे. आपल्याला राजा छत्रपती शंभू महाराज, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरू तुकोबारायांचं शिवतांडव स्तोत्र ऐकणारी लोक हवी आहेत. रामायणातला राम ऐकणारी लोक हवी आहेत. पण सनी लिओनी सर्च करणारे आणि तिला जास्त लाईक देणारे षंड आपल्याला नको आहेत. लिंगाचे पुरुष आपल्याला नको आहेत. छातीचे पुरुष हवेत, निश्चयाचे पुरुष हवेत. छत्रपती शिवबांसारखे आणि धर्मवीर संभाजी महाराजांसारखे पुरुष आपल्याला हवेत. तानाजी मालुसरेंसारखे पुरुष हवेत. काहीतरी मूर्ख म्हणतात ना, मी तानाजी मालुसरेंसारखा नाही धारातीर्थी पडायला. तुमची लायकी आहे का? आधी आईला विचारून या. कुठच्या कालवाच्या कुठच्या उपयोगावर सगळ्याला गेली होती. तुलना कुणाशी करताय हरामखोरांनो? अरे तुम्ही तुमच्या काकाशी तुलना नाही करू शकत, तुमच्या मामाशी तुलना नाही करू शकत. तुलना तानाजीशी. रस्त्यावरच्या गडदुल्याला समोर जाऊ शकत नाही तुम्ही. एखादा चेंज त्याच्या भेटल्याने ब्लेड फिरवलं तर आली ना. असले तुम्ही
फक्त बॉडी स्प्रे कुठची वापरायची आणि ब्रँडेड सेंट कुठची वापरायची. आणि माझा गॉगल लंडनला माझी आई गेली होती, पोलंडला माझी आई गेली होती, थायलंडला माझी आई गेली होती, तिथून मी गॉगल आणलाय. हे आता हिजडे जाळे करण्यापेक्षा तानाजी महाराज, तानाजी मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरेंची तुलना ईडीचे चौकशा मागे लागल्यानंतर हिजडे करतात. अहो काय बोलताय तुम्ही? पटापट चपला तोंडात पडल्या पाहिजे. महाराष्ट्रात महाराजांची तुलना होऊ शकते? असंभव आहे. आणि मग हे फाजील पण होत आहे. का होत आहे माहिती आहे का? तुम्ही आणि मी असंवेदनशील आहोत. अंगठ्याला ठेच लागली तर डोळ्यात पाणी येतं की नाही येत? आणि ज्याच्या येत नसेल त्याने कुष्ठरोगाची चाचणी करून घेतली पाहिजे की बधीरता आली, मला अंगठ्यात कापले तरी मला डोळ्यात पाणीच नाही आलं. अंगठ्याला ठेच लागली तर डोळ्यात पाणी येतं. अंतर लांब आहे पण आतली चेतना एकच आहे. त्याचप्रमाणे असिंधू सिंधू पर्यंत हा यस्य भारत भूमिका, जगातल्या कुठच्याही हिंदूवर आणि जगातल्या त्याही पुढे जाऊन मी म्हणतो हिंदू म्हणून, मनुष्य म्हणून कोणावर जर अत्याचार झाला तर आपण हिंदूंनी पेटून उठलं पाहिजे. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला तरी पेटून उठलं पाहिजे. कारण मनुष्याला शांततामय जीवन जगण्याचा संपूर्ण अधिकार ईश्वराने दिलेला आहे. पण काही धर्मांध जिहादी अतिरेकी देशद्रोही सगळ्या देशांमध्ये जाऊन उन्माद माजवत आहेत आणि इस्लामिक राजसत्ता आणण्यासाठी तुमच्या माझ्या आया बहिणी विधवा करतायत, बाटवल्या जात आहेत. इसिसने जेव्हा आपले पाय पसरवायला सुरुवात केली इराकमध्ये, तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिलं काय केलं माहिती आहे का? सगळ्यात पहिलं त्यांनी त्या जिल्ह्यांमध्ये त्या धर्मद्रोहांना सांगितलं, हरामखोरांना, जिहाद्यांना सांगितलं की इथल्या बाहेरच्या देशातून आलेल्या बायका बाहेर जाता कामा नयेत. आणि त्या सगळ्या महिला इसिसच्या दहशतवाद्यांच्या रखेलखान्यात ठेवण्यात आल्या. आणि एक एक बाई 70-80 वेळा बलात्कार भोगून तिथून कशी तरी जीव वाचून पळून आल्या. अनेक मेल्यात आणि अनेक अजूनही चढतात. इसिस जेव्हा संस्था विस्तारत होती तेव्हा आपण सगळं पाहिलं असेल. आणि इसिसमध्ये सगळ्यात पहिले इथून धावत कोण होते माहिती आहे ना भारतातून? ती एक डॉक्टर, पुण्यातली मुलगी डॉक्टर होण्याचा प्रयत्न करत होती. तिला तीनदा पुण्यातून पकडण्यात आली, काश्मीरमधून पकडण्यात आली, मुंबईतून पकडण्यात आली, पुणे एअरपोर्टवरून पकडण्यात आली. ती इसिसला चालली होती. म्हणजे तिला आईने कानात काहीतरी सांगितलं असेल ना, तुझा बाप इथला नाही, इराकचा आहे करून. नाही तर इसिसमध्ये जाण्याची घाई इथल्या हरामखोरांना कशी काय लागली? जर तुमची ओढ तिकडे असेल तर चुकून मुकून आया कधी तरी उकिलदार चरायला गेल्याशिवाय राहिले का? आणि मग अशा हरामखोरांचा कुळ नाश व्हावा, वंश नाश व्हावा, हे तुमच्या पुढच्या पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. 370 कलम हटवल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं आणि काश्मीरमधून हिंदूंचं निर्दालन करण्यात आलं. तेव्हा कुठची अभिव्यक्ती नव्हती? स्त्रिया नग्न करण्यात आल्या, बलात्कार करण्यात आले, AK-47 गुप्तांगात घालून फायरिंग करण्यात आली, लहान मुलं उडवून बंदुकांवर भाल्यांवर झेलण्यात आली, कवळी मुलं. कारण ती काफिरांची मुलं आहेत, त्यांना मारलंच पाहिजे. अशी परिस्थिती भारतातल्या एका भागात होत असताना भारतीय स्वस्त होते, कारण भारतीयांपर्यंत त्या गोष्टी पोचतच नव्हत्या. आम्ही शिवजयंती करत होतो, ढोल लेझिम घेत होतो, पण शिवकृती विसरलो होतो. शिवजयंती केली नाही तरी चालेल, कारण छत्रपती शिवप्रभू म्हणजे इथला नगरसेवक नाही, इथला आमदार नाही, इथला जिल्हा परिषद सदस्य नाही की माझा वाढदिवस साजरा केला पाहिजे, मी 2 गुंठे विकीन, बेवड्यांच्या फौजा उभा करीन आणि अण्णा नाना भाऊ तात्या करून माझ्या नावाने गुलाल उधळायला लावीन, असे छत्रपती शिवराय नाहीत. छत्रपती शिवप्रभूंनी आपल्या कार्यातून, आपल्या पुरुषार्थातून तुमच्यासमोर असं दिव्य भव्य हिमालयाच्या उंचीचं आणि सह्याद्रीच्या बळकटीचं असं व्यक्तिमत्व निर्माण करून ठेवलं की यासारखा पुरुष पुन्हा होणे नाही. आणि मग त्या पुरुषाचा पायीक असताना आपण जयंत्यांचा हट्ट करणं, याच्या पलीकडे जाऊन शिवकृतीचा हट्ट करणं हा पुरुषार्थ आहे. आता छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. एक नवीन सिद्धांत मी आपल्यासमोर मांडतोय. आपण अनेक ह्याच्यात राजकीय पक्षात जाऊन आलेला असाल, कधी पूर्वीचे सदस्य असाल, काही हरकत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI, भारिप, बहुजन समाजवादी पक्ष, जनता दल असेल, कुठचेही पक्ष असू दे, देशातल्या सर्व पक्षांमध्ये जरी तुम्ही फिरून आला असाल तरी काही हरकत नाही. पण तुम्ही तुमचं हिंदुत्व सोडू नका. आतापर्यंत काय चाललंय माहिती आहे का? पक्षांच्या कक्षेत धर्म घुसवायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे विश्वाच्या घरामध्ये विश्वनियंत्याला, विश्वाच्या निर्मात्याला उंदराच्या बिळात घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे. पक्षांच्या कक्षेत धर्म बसू नका. धर्माच्या कक्षेत सर्व पक्ष आले पाहिजे. धर्माची कक्षा पाळणारा पक्षच आमची राजसत्ता घेईल, आमची धर्मसत्ता भोगेल, आमची अर्थसत्ता भोगेल. आम्ही कुठचाही स्क्रॅप या देशाच्या विरुद्ध चळवळी उभ्या करणाऱ्यांचे फायनान्सरना देणार नाही.
जे शेतकरी जे आले आहेत दिल्लीला, आता शेतकरी आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रातला कुठचाही शेतकरी मला त्याच्यात दिसला नाही. सगळे निळ्या पगड्या बांधलेले खलिस्तानवादी असणारे शिखांनी जास्त आंदोलन चालवले आहे. त्यांच्यासाठी दिवस रात्र तिथे बिर्याण्या होत आहेत, दिवस रात्र दुधाचे लस्सीचे सगळे पदार्थ होत आहेत, पाय दाबणारे यंत्र मागवली गेली आहेत, हजारोंच्या फौजेने डॉक्टर तिथे उपस्थित आहेत. एवढा सगळा करोडोंचा खर्च जर त्या शेतकऱ्यांना दिला असता तर शेतकरी आंदोलन उभंच राहिलं नसतं. पण ते ठरवून केलेला देशद्रोह आहे. देशद्रोहाला घातलेला तो एक मुखवटा आहे शेतकरी आंदोलन. NRC भारतीय नागरिकांच्या हक्काचं का तर म्हणे नागा साधूंकडे काहीच नसतं ना. त्या नागा साधूंना काय पडली नाही आणि तुम्हाला काय पडली आहे? मग नेऊन नागा साधूंना लंगोट्या नेसवा, लुंग्या घाला. त्या नागा साधूंचे तुम्हाला चिंता नाही आहे. तुम्हाला बांगलादेशी, रोहिंगे, पाकिस्तानी आणि अफगाणी देशद्रोही जे ते घुसले आहेत आणि दिवस रात्र स्वतःचं प्रोडक्शन वाढवतायत, जन्मदर वाढवतायत. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2-2.25 करोड असलेले आज 15-20 कोटी आहे, 10 पटीने वाढलेले आहेत. आणि त्या सगळ्या संख्येच्या बळावर इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्याची जी राक्षसी अभिलाषा आहे, आणि मी हे कुठचंही अवाजवी बोलत नाहीये, हे मी कुठचाही कल्पना विलास करत नाहीये, तर माझ्याच वडिलांच्या दृष्टीसमोर, माझ्याच आजीच्या साक्षीने या देशाचं विभाजन झालेलं आहे आणि ते इस्लामिक दहशतवाद्यांनी केलेलं आहे. आणि तिथे राहिलेल्या सिंध, पंजाब, बंगालमधल्या माझ्या हिंदू माता भगिनी, माझ्या सगळ्या कुळाच्या स्त्रियांची विटंबना करून केलेलं आहे, धर्मस्थळ उद्ध्वस्त करून केलेलं आहे. आणि आजही ती जखम आमची भरभरती आहे. आणि नवीन काश्मीर पाकव्याप्त काश्मीर झालेलं आहे, उर्वरित काश्मीर धगधगत आहे. अनेक असे संवेदनशील भाग आहेत जिथे पोलीस स्वतःच रिपोर्ट लिहून देतात की तिथे जाऊन आम्ही कारवाई करू शकत नाही, ते संवेदनशील एरिया. भारतामध्ये असे संवेदनशील एरिया आहेत, पाकिस्तानमध्ये एकतरी असा संवेदनशील एरिया दाखवावं की नको तिथे हिंदू बेकार आहेत, त्यांच्या नादी लागायला नको, आम्ही काय तिथे जाऊ शकत नाही, कायदा सुव्यवस्था भंग होईल. पण शिवजयंतीच्या वेळेला मात्र कायदा सुव्यवस्था भंग होऊ शकते. आज आपण छत्रपती शिवप्रभूंच्या शिवप्रताप दिनाच्या दिवशी जमलेलो आहोत. सगळ्यांनी आपल्या आपल्या बदललेल्या वाघनख्या, आता वाघनख्या सध्या नकली झाल्या आहेत, त्या फेसबुक आणि व्हॉट्सअपवर नको ते चाळे करत असतात. आता आपण त्यांचं ध्येय बदलूया, त्यांचं चित्त शुद्ध करूया. यापुढे फेसबुक आणि व्हॉट्सअपवर आई बहिणीकडे बघितल्यानंतर तिच्या मुखमंडलावर आणि तिच्या चरणांवर नजर जाईल अशीच पिढी आपल्याला निर्माण करायची. आदल्या मधल्या प्रदेशांशी आपलं काही येणं देणं नाही. तिथे आपली माय माऊली आईच दिसली पाहिजे, बहीणच दिसली पाहिजे. प्रत्येक स्त्रीविषयी सन्मान ठेवा, तर तुमच्या घरातल्या स्त्रियांचा आपोआप सन्मान होईल. तुम्ही जे जे पेरता ना ते उगवतं. चित्तात ज्या ज्या गोष्टीचं चिंतन करता त्या गोष्टी प्राप्त होतात. आता नवीन मॉडर्न सायन्स सांगायला लागते, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड असतो, सुप्त मन आणि जागृत मन. जागृत मन हे आता आम्ही बोलतोय, समोर एकमेकाला बघतोय, एकमेकांचे विचार करतोय ते. आणि सुप्त मन हे मनाची एक अवस्था आहे की ते सगळं करू शकतं, पण त्याला कळत काय नाही. मग त्याला सतत आदेश द्यावे लागतात की मी आजारी नाही, मी रोगमुक्त झालोय, मी तारुण्य संपन्न आहे, मी आरोग्य संपन्न आहे, मी विद्या संपन्न आहे, मी ज्ञान संपन्न आहे. जर आपल्या सगळ्या श्लोकांचा तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर त्या श्लोकांचे अर्थच असे आहेत की मी विद्वान आहे, मी धनसंपत्ती प्राप्त करतोय, लक्ष्मी याग आहे, काही गणपती याग आहे. तर ती तत्व आहे, ती सूत्र आहे. तुमच्या मोबाईलला जशी रेंज आहे ना, तशी ती सृष्टीला रेंज देणाऱ्या देवता आहे. आणि त्यांची किरणं आपल्याला, त्यांची शक्ती, त्यांची ऊर्जा, त्यांची कृपा आपल्याला प्राप्त व्हावी आणि त्या लहरी आपल्याला खेचता याव्यात म्हणून निरंतर त्यांचं चिंतन करणं. जगदंब 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 म्हणत त्या जगदंब शक्तीला आकर्षित करून आपल्यामध्ये आणि आपण तिच्यामध्ये विलीन होणं म्हणजे साधना. आणि ती साधना करण्यासाठी आपण सिद्ध झालो पाहिजे. तुम्हाला जर सांगतो की आता कुंभमेळे भरतात किंवा आध्यात्मिक यात्रा किंवा उत्तराखंड केदारनाथला जर जाऊन बघितलं तर सरासरी आपल्यापेक्षा गोरे लोक, जापनीज लोक सगळ्यात जास्त असतात. कारण त्यांना आध्यात्मिक विज्ञान हे अवगत झालेलं आहे की भारतीयांनी विज्ञानाच्या पलीकडे जाऊन, या भौतिक विज्ञानाच्या पण खूप पलीकडे जाऊन या मानवी जीवनाचा सार्थक करणारं, मानवी जीवनाच्या सर्वोच्च शिखरबिंदूवर पोहोचवून अमरत्व प्राप्त करून देणारं, नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मार्तः, अशी जी आत्म्याची अवस्था आहे, त्या आत्म्याच्या परमात्मा अवस्थेला प्राप्त होण्यासाठी जे काय करायचं असतं त्याला साधना म्हणतात, त्याला धर्म म्हणतात. आत्म्याला परमात्मा अवस्थेला प्राप्त होण्यासाठी केले गेलेले प्रयत्न म्हणजे साधना. आणि ती साधना ज्यांना सिद्ध झाली आहे त्या महात्म्यांकडून त्याचं चॅनल सेट करून घेणं म्हणजे गुरुमंत्र. ज्याला जे प्राप्त झाले, जे तुम्हाला प्राप्त झाले ते मला तुम्ही देणं म्हणजे त्या महात्म्याला शरण जाऊन त्या विद्वानाकडून ती विद्या प्राप्त करून घेणं. मग त्याचा भस्मासूर होता कामा नये की महादेवाकडून आशीर्वाद घ्यायचा आणि महादेवाच्या डोक्याला हात ठेवला जायचा. मग तिथे मोहिनी रूप येतं आणि मग भुलवतं आणि स्वतःचाच भस्म करून घेतं.
हे सगळं तुझं आहे, तुझं पाशी परी वेड्या जागा चुकलाशी, अशी हिंदूंची अवस्था आहे. जगातले सगळे युरोपियन अमेरिकन लोक रजनीश ओशोंना शरण गेले, स्वामी विवेकानंदांना शरण गेले, आता जग्गी वासुदेवांच्या मागे लागले, श्री श्री रविशंकरांच्या मागे, रामदेव बाबांच्या मागे लागले. म्हणजे योग्यांमध्ये किती सामर्थ्य आहे की जगातली सर्व संपदा ज्यांच्या पूर्वजांनी त्यांच्याकडे खेचून आणली आहे, लुटून आणली आहे, ते त्या संपत्तीने डिप्रेशनमध्ये चालले आहेत. आणि ते म्हणतात की आता आम्हाला मटेरियल लाईफ नको आहे, आम्हाला स्पिरिच्युअल लाईफ पाहिजे, आध्यात्मिक आनंद पाहिजे. आम्हाला सांगा की आम्हाला रात्री झोप येत नाही, आम्ही काय करू? आम्हाला सांगा की आम्हाला डिझाईन बेबी, उत्तम पुत्र, उत्तम कन्या जन्माला घालायचे, तर कसं केलं पाहिजे? संभोग ही साधना आहे, संभोग ही वासना नाहीये. संभोग ही जेव्हा वासना होते तेव्हा विष जन्माला येतं, आणि संभोग ही जेव्हा साधना होते तेव्हा महात्मे छत्रपती शिवप्रभूंसाठी आणि त्यांना साथ देणारे मावळे जन्माला येतात. आणि म्हणून आपला मुख्य पाया बघा. आज माझी एकच बहीण इथे उपस्थित आहे, पण पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा तुमच्या प्रत्येकाची एक बहीण, एखादी मुलगी, एखादी मैत्रीण असेल तरी चालेल, काकी मामी कोणतरी आणा. कारण शिव आणि शक्तीशिवाय हा समाज, ही सृष्टी अपूर्ण आहे. स्वतः शिवाला सुद्धा शक्ती धारण करावी लागली आहे, विष्णूंना सुद्धा लक्ष्मी धारण करावी लागली आहे, ब्रह्मांना सुद्धा सरस्वती धारण करावी लागली. तर त्या शक्तीशिवाय अपूर्ण आहोत. शिवप्रताप दिन झालाय, शिवशौर्य दिवस झालाय, पण कुणाच्या उदरातून आलं होय शिवशौर्य? हे शिवशौर्य, हा शिवप्रताप, हा पुरुषार्थ गाजवणारं बीज कुणाच्या गर्भात होतं? ते जिजाऊंच्या गर्भात होतं. आणि त्या गर्भाची अनुपस्थिती, त्या गर्भाकडे केलेला दुर्लक्ष, हाच आमच्या समाजाचं नाशाचं कारण आहे. आमच्या मातृशक्तीमध्ये असलेलं शौर्य, मातृशक्तीमध्ये असलेलं शुद्धता, पावित्र्य, त्यांच्या गर्भावर केले गेलेले संस्कार अत्यावश्यक आहेत. म्हणून गरोदर स्त्रीला पूर्वी 10वेला नेत नव्हते, कुठे प्रेत झालं तर तिला नेत नव्हते, कारण तिला दुःख झालं तर तिच्या गर्भाला दुःख होईल. तुम्हाला महाभारताची सुरुवात सगळ्यांना माहीत असेल. ते ऋषी अरण्यातून उठून आले आणि मग त्यांच्याकडे त्या राण्या पाठवण्यात आल्या, तर एकीने डोळे मिटले तर तिचा पुत्र आंधळा होईल, एक घाबरली तिचा मुलगा भित्रा होईल, आणि एक दासी शांतपणे त्यांच्या सेवेत रत राहिली. तुम्हाला काय हवं काय नको असं पाहण्यात आलं. आता ती दीर्घ कथा आहे, ते विज्ञान आहे. आणि मग तिला सांगितलं की तिचा पुत्र थोर, विद्वान आणि ज्ञानी पुरुष होईल, तो विदुर. भित्रा झाला पांडू आणि आंधळा झाला धृतराष्ट्र. म्हणजे गर्भावरती आईच्या अवस्थांचा परिणाम होत असतो. मग अशी मी झेरॉक्स मशीनचं उदाहरण दिलं की जर कोल्ह्याचं चित्र इथून टाकलं आणि पुढून सिंहाचं यावं म्हणून वाट बघत बसलो तर आपण मूर्ख आहोत. जर सिंहाचं चित्र अपेक्षित असेल, सिंहाचा वंश वाढावा, छत्रपतींचं कुळ नांदावं, शिवशौर्य आपल्या रक्तात यावं, बसवेश्वराचं पावित्र्य आपल्या ठाई यावं, गुरु नानक देवजींची साधना आपल्या ठाई यावी, तुकोबांची गाथा आणि ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरीचं पालन करणारे महात्मे आमच्या घरात जन्माला यावेत. तशाच शुद्ध चरित्राच्या, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रैन खाती सर्पतया, आघात ते हित, अकर्मण्य नीत होत तया. असे महात्मे आमच्या घरी जन्माला यायचे असतील तर आम्हाला आईचा गर्भ आणि वडिलांचं वीर्य शुद्ध करावं लागेल. गुटखाच्या पिचक्याला मारणारे, सिगरेटच्या धुरामध्ये आईचं दूध उडवणारे नासकी औलाद आपल्याला जन्माला घालायची नाही. आता व्यसन चुकून मुकून लागलं असेल तर आजपासून निश्चय करा, तुळजा भवानी जवळ आहे, संकल्प करा आणि व्यसनं सोडा. व्यसनाने तुमच्या DNA मध्ये डॅमेजेस येतात, तुमचं वीर्यकणांमध्ये दोष येतात आणि पुढच्या पिढ्यांना आजार भोगावे लागतात. हे वैज्ञानिक सत्य आहे. डॉक्टर सांगतात मुलाचा आजारी घेऊन गेलात ना लहान बाळं, तर विचारतात वडिलांना काही व्यसन आहे का, आईला शुगर आहे का, बापाला शुगर आहे का, BP आहे का, HIV आहे का? कारण तुमचंच बीज आहे ते. तुमच्यातले गुण आणि तुमच्यातले अवगुण त्याच्यात येणार आहे. मग अवगुण येणार असतील तर ते आधीच मारूया ना आपल्यापर्यंतच, गुणच पुढे देऊया ना. आणि म्हणूनच शिवप्रताप दिन आज आपण साजरा केलाय. सोलापूरच्या ह्या अतिशय पवित्र भूमीत छत्रपतींचं अतिशय भव्य दिव्य स्मारक तुम्ही सगळ्यांनी बांधलंय, सोलापूरकरांनी आणि शोलापूरकरांनी. त्या शोलापूरकरांचे शोले पाहण्याची आता मला खूप अभिलाषा आहे. आणि मला 5 वर्ष आतमध्ये ठेवलं, त्याच्या आधी 2 वर्ष आतमध्ये ठेवलं, त्याच्या आधी 1 वर्ष आता मला सोडून दिलंय. काय महिला ऐकत नाही, जाऊ द्यायला काय करायचं ते करून अनेकदा तुरुंगात टाकले. आणि प्रशासनच मग माझ्याकडे सगळे भाई लोक माझे मित्र झाले, सगळे शाणे तुमच्याकडे सगळे भाई लोक माझे मित्र झाले सगळे. आणि मग त्या भाई लोकांना मी धर्म सांगितला आणि मग ते बोलले की एकदा असं आहे काय, मग आता आपण पण धर्म पाळणार. आणि सगळे भाई लोक धर्म पाळू लागले. मी डॅडींना भेटलो, भाई ठाकूरांना भेटलो, अश्विन नाईकांना भेटलो, सगळ्यात मोठमोठ्या शाण्यांना भेटलो. आणि मी त्यांना सांगितलं ह्यात शहाणपण असेल तर हे असलं शहाणपण आम्हाला नको आहे. छत्रपतींसारखं शहाणपण आम्हाला हवं आहे की जे राजसत्ता निर्माण करून देईल आमची. आम्हाला अफजलखान स्मगलिंग करून पैसे गोळा करणारे भाई नकोत आम्हाला. देशद्रोही मारून भाई होणारे पाहिजेत की घरातल्या इतर बायकांनी बघितल्यानंतर तो दादा आला आता तो आहे म्हटलं तर आपल्या एरियात काय भीती नाही, तरुण मुली बाहेर गेल्या तरी कोणाची माई व्हायची नाही, असे भाई आम्हाला हवे. नाहीतर घरातल्या मुली बाहेर जात असताना आईचं BP वाढलं
तर अशी बाई नको आहेत आम्हाला. ते बाई नाही, ते बाई आहे, फक्त लिंगात भेद आले. आणि जर लिंगावरून मगाशी मी प्रश्न केला की लिंगावरून स्त्री आणि पुरुष ठरत नसतो. आत्मा एकच आहे. स्त्रीच्या ठाई गेला की स्त्री गुण धारण करतो, पुरुषाच्या ठाई गेला की पुरुष गुण धारण करतो. पण परमपुरुष परमात्मा फक्त एकच आहे, भगवान श्रीकृष्ण. आणि आपण सगळ्या गवळणी आहोत असं अध्यात्मशास्त्र सांगतं. कारण अर्धनारी नटेश्वर रूपात आपण आहोत. अर्धतत्व पुरुषाचं असतं, अर्धतत्व स्त्रीचं असतं. म्हणून कित्येकांच्या ठाई बघा एक तरी स्त्री गुण असतो आणि प्रत्येक स्त्रीच्या ठाई एक तरी पुरुष गुण असतो. कारण का तर DNA सेम आहे, फक्त लिंग बदल झालाय म्हणून स्वभाव बदल झालाय. आणि समाजाने पुन्हा तू बाई आहेस, तू बाई आहेस, तू बाई आहेस, तू बापे आहेस, तू बापे आहेस, बापे आहेस करून त्याला पुन्हा घडवले. आणि तंबाखू मळताना सगळे एकत्र मळत आहे. तंबाखूच्या मिश्र्या घासताना एकत्र मळत आहे. तिथे अवगुण जवळ सगळे एकत्र आणि सद्गुण धारण करायचे म्हटले की पाचावर धारण बसतं. आपण सद्गुण धारण करूया. नवीन पिढी माझ्यासमोर बसली, चांगली तारुण्याने स्फुरण पावलेली पिढी आहे. पण निश्चय करूया, अशा पिढीची निर्मिती करूया ना की पत्नीशी एकरूप होताना पत्नीला ताकीद देऊया की जगदंबेचं स्मरण कर, छत्रपतींचं स्मरण कर. अलबदी गलबदी कोली कुत्री फाटके कपडे घालून चौकात उभी राहून पोरी पटवण्यासाठी प्रयत्न करणारे आणि पोरीनं आणून मूल हातात द्यायचं, हा तुझा मामा आहे म्हणून, आणि मग जीव द्यायला जाणार. अशी तरुण मुलं आपल्या जन्माला घालायची नाही. अहो पूर्वी स्वयंवर व्हायचे, स्त्रिया निवडायच्या मला पुरुष कसा हवा आहे ते. सीतेचा स्वयंवर आहे की नाही, द्रौपदीचा स्वयंवर आहे, हे ज्ञात स्वयंवर आहे. सत्यवती जी महाभारताची मुख्य नायिका आहे, तिनेही स्वयंवरच केलंय. तिने अट घातली की भीष्माला राजगादी देणार नसेल तरच मी लग्न करते, माझ्या कुळालाच राजगादी द्यायची. आणि भीष्मानी पण भीष्म प्रतिज्ञा केली आणि मग पुढे महाभारत घडलं. म्हणजे स्त्रियांना अधिकार होते की तुझ्या योग्यतेचा, तुझ्या आवडीचा, तुझ्या निवडीचा पुरुष. मग ती बघायची नाही की हा फेअर अँड लवली लावून आलाय का, फॉक्सचा बॉडी स्प्रे मारतो का, ती बघायची नाही. ती बघायची याच्या पुरुषार्थ किती, फिरत्या माशाच्या डोळ्यात छेदू शकतो काय, हा शिवधनुष्य पेलू शकतो काय, आणि पेल्यानंतर मोडू शकतो काय, अशा अटी असायच्या. आता बाईक बंद पडली तर त्याला घाम सुटतो, त्याला रिक्षा बघावी लागते. ते किक मारली, दोनदा चारदा किक मारली तर पाय दुखायला लागतात, कॅल्शियम डिसीज. डॉक्टरांकडे गेला, काल साहेब बाईकला दोनदा किक मारली गुडघ्यामध्ये, चेक केलं आणि तुझं कॅल्शियम कमी आहे, काय खातो, नाही चायनीज खातो ना गटारावर बसून. मग 1 महिना आंदोलन केलेल्या लोकांकडून चायनीज खात असाल तर तुम्हाला कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सगळं कसं काय मिळालं, त्यालाच चाटला पाहिजे उभा, त्याच्याकडून काय मिळालं तर मिळालं. म्हणून घरच्या आया बहिणींनी अन्नामध्ये त्या आईची, त्या बहिणीची, त्या पत्नीची, त्या मुलीची ऊर्जा उतरत असे. ऊर्जा तुम्हाला ज्यांनी पोलिसांशी संपर्क आला आहे किंवा नसेल आला तरी तुम्हाला फिंगरप्रिंट हा प्रकार माहिती आहे. फिंगरप्रिंट तुमचं पहिलं काय घेतात माहिती आहे, फॉरेन्सिक एव्हिडन्स म्हणून फिंगरप्रिंट घेतात. तुम्ही कुठेही स्पर्श केला तर तुमची फिंगरप्रिंट उठलेली असते. फिंगरप्रिंट उठणं म्हणजे काय माहिती आहे का, तुमच्या ऊर्जेने ह्या ऊर्जेला प्रभावित केलं आहे, प्रभावित, आणि त्याच्यावर स्वतःचे सेल सोडले, स्वतःचा आकार उकार आणि स्वतःची ओळख सोडली, आयडी सोडली. मग अन्न जेव्हा बनवते स्त्री किंवा पुरुष किंवा कोणी, तर तो त्या अन्नाला हात लावतो की नाही, मग त्या अन्नामध्ये त्याच्या मेमरीज जातात, त्याच्या स्मृती. मग तो मालकाच्या नावानं आई बहीण काढत असेल, रात्री घाणेरडे चित्रपट बघून आलेला असेल किंवा काही बघून आला असेल तर त्या अन्नामध्ये त्याचे ते उतरतं. पिचकाऱ्या मारतोय ते तर वेगळंच, तंबाखू काढणार, फुटणार, लगेच कामाला लागणार, सेट स्पेशल डिश आहे. घरच्या आई बहिणीने केलेलं नेमक्या आहारात सर्व चवी सांभाळून, पावित्र्य सांभाळून आणि सतत चिंतन केलं की आज माझ्या यांना खाऊ घालणार आहे, आज त्यांना समाधान मिळालं पाहिजे, त्यांना मीठ कमी लागत नाही, त्यांना तिखट कमी लागत नाही, ह्याची काळजीपूर्वक पूर्ण साधनारत होऊन अन्नपूर्णा देवीचं स्मरण करून केलेलं अन्न आपल्याला निश्चित वाटतं. आणि ज्याचे तुमचं भावनिक काहीच घेणं देणं नाही, तुमच्या खिशाशी ज्याचं घेणं देणं आहे त्याचं मात्र गोड वाटतं. कारण तो तुमची जीभ सांभाळतो ना. तुमचं यकृत मेलं तरी चालेल, तुमचं झाले तरी चालतील, पण खिशात काय ते आमच्याकडे देऊन जा. आणि वर शेट बोलल्यामुळे 100 रुपये टिप पण देऊन जा. भाजीवाल्याकडे आपण कमी करतो, एखादी म्हातारी बसली असेल बिचारी शेतकरी, नाही एवढ्यात देते का बोल तर घेतो, तिथे कमी करतो. आणि तिथे चापलूशी करणाऱ्या वेटर नावाला 100 नाही 200, परत 500, चांगली लोक असले की 500 रुपयाची टिप पण. मग ह्या सगळ्या दुर्गुणांचा नाश व्हावा आणि शिवतत्व सर्वांगाने आपल्या ठाई विकसित व्हावं. सावरकरांनी फ्रान्सच्या आणि त्या सावरकरांनी केलेल्या उडीचं अख्ख्या इतिहासात नोंद झाली. कारण जगात असा कुठचा कायदाच नव्हता की जर एखाद्या माथे फिरू नये, त्यांच्या भाषेत ते माथे फिरू आहे, त्यांच्या भाषेत ते वेडे आहे. कारण स्वतःच्या धर्मासाठी, राष्ट्रासाठी शत्रू लचके तोडत असताना स्वतःच्या कायेचा, स्वतःच्या घराचा अग्निकुंड पेटवून टाकणं, ह्या लोकांना वेडं म्हटलं जातं भारतात. त्या सावरकरांनी विचार केला की मी छत्रपती शिवप्रभू अफजल खानाच्या, औरंगजेबाच्या राक्षसी सैन्यातून जर स्वतःला सोडून घेऊ शकतात तर या मार्शलिस्ट
बंदरावरती मारिया बोटीतून फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यात मी का नाही झेपावू शकत. आणि मग त्यांनी स्वतःचं अंग सोडून घेतलं. त्या खिडकी चिंचोळी होती आणि एवढा मोठा बलत म्हणजे चांगला कसलेला शरीर होतं सावरकरांचं. जोड बैठका सूर्यनमस्कार मारून ते शरीर निघताना ते सोलल्या गेलं स्वाभाविकपणे आणि ते मिठाच्या खाऱ्या पाण्यात ते झेप घेत आहे. वरतून फायरिंग होते आणि ते फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर पोहत जात आहेत कुठची सुविधा नसताना. शेवटी दुर्दैवाने घात केला आणि ते पकडल्या गेले. तो नंतरचा भाग आहे, पण ते एवढं मोठं धाडस झालं की जगाच्या इतिहासात कुठच्याही राज्यघटनेमध्ये असा कायदा नव्हता की समुद्रात जर कोणी मध्य समुद्रामध्ये जहाजं खोल लागतात. नावाचे असतात ना छोट्या बोटी त्या किनाऱ्यावर येतात, पण जहाजं जी लागतात ती खोल समुद्रात लागतात. तिथून पोहत येणं म्हणजे स्वाभाविक गोष्ट नाही, साधारण गोष्ट नाही, शक्य नाही. आणि तिथून हा माणूस जो वेड्यासारखी उडी मारून समुद्रातून फ्रान्सच्या बंदरावर येतो आणि जिनेवा न्यायालयात स्वतःची केस चालवणारा जगातला एकमेव क्रांतिकारक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. जिनेवा कोर्टाला, जागतिक कोर्ट आहे ना जिनेवा, त्याच्यामध्ये जिनेवा कोर्टामध्ये जर जिनेवा न्यायालयात खटला लढवणारा एकमेव क्रांतिकारक महान सावरकर. आणि ते सांगतात की मला शिवाजी महाराजांचं स्मरण होतं की औरंगजेबाच्या जुलमी राजसत्तेतून राक्षस असुर यमदूत सगळे भवताल असताना सुद्धा जर मी तिथून शिवाजी महाराज जाऊ शकतात तर मी सुद्धा इथून जाऊ शकतो. प्रयत्न यशस्वी होता, पण त्यांना घ्यायला येणारे मादाम कामा आणि अय्यर वेळेवर पोचलेच नाही. तिथे दुर्दैवाने घात केला. सावरकरांच्या प्रयत्नांमध्ये कुठेच कमी नाही राहिली, 100% प्रयत्न व्यवस्थित झाले, पण न्यायला येणारी यंत्रणाच पोचली नाही. आणि मग शेवटी त्या फ्रेंच लोकांना भ्रष्टाचार घड्याच्या उतरवून दिलं इंग्रज अधिकाऱ्यांनी आणि सावरकरांना ताब्यात घेतलं. थॉट्स ऑन पाकिस्तान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी देशाच्या फाळणीवर एक ग्रंथ लिहिला, तो आपण सगळ्यांनी वाचला पाहिजे. आज आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपल्याला फितवलं जात आहे किंवा आपल्या एकमेकांमध्ये आपसामध्ये वैर निर्माण केलं जात आहे. एकाच घरातल्या भावंडांमध्ये वैर निर्माण केलं जात आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी असा त्याचा मराठी अनुवाद आहे. आणि महाराष्ट्र राज्य सरकारने विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तो ग्रंथ शासनाने प्रकाशित केलेला. आपण सगळ्यांनी घराघरात आणून तो वाचा. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात बघा. हा किती महात्मा मोठा आहे, ज्याला द्रष्टा पुरुष म्हणतात ना, द्रष्टा, युगद्रष्टा, ज्याला खूप पुढचं कळतं की आज जर ही पिढी अशी वागत असेल तर पुढे कसं होईल. आज जर राष्ट्राची ही अवस्था असेल, एखाद्या जमातीची ही अवस्था असेल तर भविष्य काय. ते ज्याला कळतं आणि ज्याने अचूक वर्णन केली त्यांना म्हणतात द्रष्टे. तर बाबासाहेब आंबेडकर द्रष्टा महापुरुष आहे. त्यावेळेला त्यांनी थॉट्स ऑन भारताची फाळणी होत असताना काही हिंदुत्ववादी असतील, काही देशभक्त असतील, फाळणीला विरोध करत होते. तर बाबासाहेब आंबेडकर एकमेव महापुरुष असा होता ज्याने अतिशय तिखट आणि सत्य, परम सत्य, नागडं सत्य मत दिलं. त्यांनी सांगितलं की भारताची जर फाळणी धार्मिक सिद्धांतांवर होणार असेल, हिंदू आणि मुसलमान या दोन तत्वांवर जर ह्या देशाची फाळणी होणार असेल तर ती लवकरात लवकर करा. आणि आजच्या आज मुसलमान जर भारतापासून पाकिस्तान वेगळा मागत असतील तर पाकिस्तान दिल्या दिल्या भारतातले सर्वच्या सर्व मुसलमान, खेड्यापाड्यातले सगळीकडचे, ते आजच्या आज पाकिस्तानला पाठवून द्या. आणि तिथे राहिलेले सगळेच्या सगळे हिंदू, बौद्ध, शीख, जैन महानुभाव कोण जे काय असतील गैर इस्लामिक, त्यांना आजच्या आज पुन्हा भारतात आणा, उरलेल्या भारतात, खंडित भारतात. कारण इस्लामिक न्याय पद्धतीनुसार, इस्लामिक धर्म सिद्धांतानुसार गैर इस्लामिक राष्ट्रामध्ये स्वस्थ बसणं हे इस्लामसाठी हराम आहे. ते आज ना उद्या इस्लामिक राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी पुन्हा प्रयत्न करतील, पुन्हा उठाव करतील, पुन्हा रक्तरंजित शस्त्र उचलतील, रक्तरंजित अत्याचार करतील आणि हैगय करणार नाही. कारण प्रत्येक मुसलमानाच्या दृष्टीने इस्लामिक राष्ट्राची निर्मिती करणं, जगामध्ये इस्लामिक राजसत्ता, संपूर्ण राजसत्ता निर्माण करणं हे इस्लामिक राजसत्तेच्या दृष्टीने, इस्लामिक धर्माच्या दृष्टीने आणि इस्लाम प्रत्येक मुसलमानाच्या दृष्टीने ते जिहाद आहे. आणि जिहाद हा त्याचा धार्मिक अधिकार आहे, कारण तो अल्लाने दिलेला आदेश आहे. त्याचं पालन करणं हे प्रत्येक मुसल्ले इमानचं दायित्व आहे. आपल्या खेड्यापाड्यातले काही मुसलमान तुम्हाला चांगले दिसतात, वाटतात, हे त्याच्या मागचं कारण असतं ते बाटलेले आहेत, तो तुमचा DNA, तुमच्या पूर्वजांचा DNA. तलवारीच्या जोरावर किंवा भ्रष्टाचारावर किंवा लाचारीवर धर्मांतरण करण्यात आली. त्या दाऊद इब्राहिम कासकर, AR अंदुले, मराठी आडनावाचे मुसलमान ते कुठून आले? त्यांच्या आया अरबस्थानाला गेले नव्हते, अरब कोकणात उतरले नव्हते. मग हे मुसलमान झाले कसे काय? तर मुसलमानच्या टोळ्या जेव्हा इथे आल्या तेव्हा इथल्या स्थानिकांना धर्मांतरित केलं आणि ते धर्मांतरित झालेले आज जिहादी झाले. त्याच्यामुळे हा जिहाद यांशी भारताला आणि तुम्हाला मला म्हणजे एकूणच भारताला, भारत म्हणजे हिंदूच, भारत कोणाला, सावरकरांची व्याख्या काय? सिंधू सिंधू पर्यंत हा यस्य भारत भूमिका, सिंधू सागरापर्यंत, सिंधू नदीपर्यंत, सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत या भूमीला केवळ पितृभूमी आणि मातृभूमी मानतो तो हिंदू नाही.
तर ज्याची पुण्यभूमी भारत आहे तो हिंदू आहे. तुम्हाला तीर्थक्षेत्र करायला अण्णा कुठे जावं लागतं का बाहेर? भारताच्या बाहेर जावं लागत नाही. तुमची काशी, तुमची बुद्धांची गया, शिखांचं सुवर्ण मंदिर, वारकऱ्यांचं पंढरपूर, जगदंबेची तुळजाभवानीची ते मूर्ती, सिद्धरामायांचं तीर्थक्षेत्र, ही सगळी क्षेत्र भारतात आहे. रामाची अयोध्या भारतात आहे. भारताबाहेर जेरुसलेमला तुम्हाला जावं लागतं का? सौदीला तुम्हाला जावं लागतं का? नाही जावं लागत. तुमची जी काय अंतिम, माझा मृत्यू कुठे व्हावा तर माझ्या धर्मभूमीत व्हावा. काशी यात्रा गमिष्यामी तत्रैव निवासी अहम. मी काशीला चाललोय आणि मी काशीलाच मरणार आहे, तिथेच राहणार आहे, असं सतत म्हणत राहावं. म्हणजे काशी मृत्यूचं पुण्य प्राप्त होतं असं आपले पूर्वज सांगतात. मी अयोध्येला जातोय, मी पंढरपूरला प्राण सोडणार आहे. कित्येक वारकरी वारीमध्ये तुम्हाला माहीत असेल तर प्राण सोडतात पंढरपुरात आल्यानंतर. आपण सगळे जाणकार लोक आहेत, आपल्याला माहीत असेल. कारण काय माहिती आहे का? तीर्थक्षेत्रात देह सोडला तर त्या आत्मेला परमगती प्राप्त होते. कारण तीर्थक्षेत्राचा आभा मंडळ खूप प्रभावशाली असतं, शक्तिशाली असतं. तिथे कुठचेही दोष लागत नाही, तो थेट परमगतीला जातो. म्हणून गुरुच्या पायी किंवा उपास्य दैवताच्या ठाई प्राण सोडावा. म्हणून उत्तरायण सुरू झाल्यानंतर आज वक्ते बाबा, एक कीर्तनकार परंपरेतले एक थोर महात्मा ऋषी वक्ते बाबा, आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल वक्ते महाराज, हरिभजन परायण वक्ते महाराज, आज त्यांनी प्राण सोडलेले आहेत. उत्तरायण सुरू झालेले देह सोडले. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सत्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं, आज बघा ना तुम्ही, नक्षलवादी करण्यासाठी बाबासाहेबांना ख्रिश्चन होता आलं नसतं का? बाबासाहेबांना मुसलमान होता आलं नसतं का? तेव्हाच्या सगळ्या मुल्ला मौलवींनी आणि ख्रिश्चन पाद्र्यांनी त्यांच्यासाठी रेड कार्पेट घातलं होतं. तुम्ही लंडनमध्ये, तुम्हाला आम्ही सगळं विलास देतो, राजसत्ता देतो, तुमचा सन्मान करतो, तुम्हाला पिढ्यानपिढ्या गौरव होईल असं काहीतरी भूमी देतो, तुम्ही तिथे ख्रिश्चन व्हा. मुसलमान मौलवी त्यांच्या घरी खेटे घालत होते. पण बाबासाहेब किती महापुरुष आहे, युगपुरुष आहे, ऋषी आहे, तो साधू आहे, महात्मा आहे. ते कसं काय? तर बाबासाहेबांनी सांगितलं की माझ्या भारतीय परंपरांची फितुरी होईल, माझ्या मूळ भारतीय धर्माशी गद्दारी होईल, असं कुठचंही पाऊल मी उचलणार नाही. म्हणून मी भगवान बुद्धाचा मार्ग स्वीकारतो. बुद्ध कोण आहे? बुद्ध ह्याच भारतभूमीची संतान आहे ना. मग ते तेव्हाचं नेपाळ होतं का ते भारत होता त्याच्यावर वाद घालू नका. कारण नेपाळ भारत तेव्हा काही नव्हतं, तेव्हा भारतभूमीच होती. तेव्हा या भौगोलिक सीमा खूप कमी होत्या. भारताचा प्रभाव इराण, इराकपर्यंत शिवलिंग सापडत आहेत भूमीमध्ये. अफगाणिस्तानमध्ये 2500 वर्ष जुनी बामियानमध्ये बुद्ध मूर्ती ओसामा बिन लादेनने सत्तेत आल्या उकळी तोफा लावून 97 साली फोडली. त्याच्यामध्ये ती बुद्धाची असो का रामाची असो, कृष्णाची असो का जैनाची असो, मूर्ती पूजा हमें मालूम नहीं और हमें ती आम्हाला पाहिजे पण नाही. तिचा नाश करणं, बुत परस्ती आणि बुत शिकन, इस्लामच्या दृष्टीने 2 प्रकार आहेत. तुम्ही सगळे बुत शिकन आहात, बुत परस्त आहात, आणि मुसलमान बुत शिकंद आहेत. बुत शिकंद म्हणजे मूर्ती पाडणारा, मूर्ती ध्वस्त करणारा, आणि बुत परस्त म्हणजे मूर्ती पूजणारा. आणि मूर्ती पूजणं हे इस्लामच्या दृष्टीने हराम आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या बामियानमधल्या इस्लामची स्थापना पण नव्हती झाली. 1400 वर्षापूर्वी इस्लामची स्थापना झाली आहे. त्याच्या आधी 1000 वर्षापूर्वी एका शिळेत आज सगळं इंजिनिअरिंग आहे, आज सगळ्या क्रेन आहे, ट्रॉलीज आहे, हेलिकॉप्टर आहे, सगळ्या प्रकारच्या अद्ययावत यंत्रणा आहेत, तरी एका डोंगरात कुठेही छेद न देता एका शिळेत भगवान बुद्धांची मूर्ती साकारली गेली होती. तो विश्वविक्रम आहे. ती अतिशय ऐतिहासिक धरोहर जगाची, की मनुष्य यंत्र अवजारं नसताना साधनेच्या जोरावर यंत्र तंत्र हे तुम्हाला लागतं, पण साधनेच्या महात्म्याला फक्त संकल्प लागतो. त्याने जर संकल्प केला ना तर अफजल खान पण मारला जातो आणि औरंगजेबाच्या अशक्य अशा अटकेतून पण सुटता येतं. त्याने संकल्प केला ना तर 40 दिवस देहाची यमाला सुद्धा लाजवेल, यमदूतांना सुद्धा लाज वाटेल अशी यातना भोगून सुद्धा मुसलमान इस्लाम धर्म न स्वीकारता हिंदू राहता येतं. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचं जीवन चरित्र आहे, आणि छत्रपती शंभू महाराज हे हिंदूंचं मरणोपरांत चरित्र आहे. मृत्यू कसा घ्यावा आणि मृत्यू कसा महात्म्याने स्वीकारावा, मृत्यूला सुद्धा लाजवेल आणि मृत्यूला सुद्धा गौरव वाटेल की या महात्म्याची आणि माझी भेट झाली, असं मरण म्हणजे संभाजी महाराज. आणि जीवन कसं जगायचं आणि जीवन कसं त्यागायचं, त्यागायची वेळ आली तर जीवन कुठे शिखराला, कुठच्या उच्च अवस्थेला जाऊन जीवन त्यागता येतं. या भौतिक देहाच्या शरीरावर लाथ मारता येते आणि परमेश्वराचा स्वीकार करता येतो, आणि कुठचं महान तत्व अंगीकारता येतं. शरीराच्या वेदना जाणवत सुद्धा नाही अशी अवस्था ज्या महात्म्याला प्राप्त होते ते शंभू महाराज. आणि सगळ्या अवस्थांच्या पलीकडे जाऊन जीवन कसं जगता येतं ते छत्रपती शिवराय. आणि या 2 महात्म्यांच्या स्मरणांमध्ये आपण जर राष्ट्रनिर्मितीचा ध्यास घेतला, आता तुम्हाला माहिती आहे का, केरळमध्ये भाजपची एक नगरपालिका आली, 28 का 30 काय ते नगरसेवक आलेले, आणि तिथल्या केरळमधल्यांनी जय जयकार कोणाचा केला माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज. सगळे छत्रपती म्हणजे शिवतत्व काय आहे बघा ना. त्यांनी धारण केल्या एक नगर परिषद आली आहे त्यांची, धारण केल्या एक नगर परिषद निवडून आले. शिव आहे, शिव साक्षात.
नाथपंथका आपण सगळे नाथपंथी आहोत ना. मग देवीचे उपासक असू, गणपतीचे उपासक असू, कुठचेही असो, नवनाथांनी या धर्माचं शुद्धीकरण केलं. नाथपंथ का नारा यारो सब दुनिया से निराला है. नाथपंथ का नारा यारो सब दुनिया से निराला है. एक हात में माला तो दूजे हात में भाला है. नवनाथ भगवानांनी अवतरण घेतलं आणि आपण सगळे नाथपंथी आहोत. आपण शक्तीचे उपासक आहोत, आपण शिवाचे उपासक आहोत, आपण गणपतीचे उपासक आहोत. आपण सर्व उपासना करून सुद्धा परमेश्वराची साधना करण्यामध्ये इतके लीन आहोत. भौतिक जगासाठी आम्ही साधना करतो, पण आमची मुख्य साधना ही आध्यात्मिक कल्याणासाठी असते. नवनाथाने अवतरण घेतलं, सगळं तंत्रमंत्र असुरी भेसुरी विद्या सगळ्या नष्ट केल्या आणि गोरक्षनाथाने पुरुषार्थ गाजवून नाथपंथाचं सामर्थ्य प्रकट केलं जगामध्ये. परब्रह्म परमात्म्याचं मूळ सूत्र भगवान श्रीकृष्णाने दिलेला आदेश द्वापर युगातला नाथाने आचरणात आणला आणि भक्तीचं शुद्धीकरण केलं. आणि म्हणून नागा साधू पण त्यातूनच उत्पन्न झाले. शंकराचार्य पण त्याच परंपरेचे, जरी ते शक्तीचे उपासक असले तरी ते त्याच परंपरेचे, नाथांच्याच परंपरेचे. म्हणून आपण सगळे नाथपंथी आहोत. नाथपंथीय धुनी पेटवतात, चिमटा ठेवतात, त्रिशूळ ठेवतात. त्रिशूळ हे शक्तीचं प्रतीक आहे, धुनी हे आत्म्याचं प्रतीक आहे. सगळ्या भस्मसात करण्याचं सामर्थ्य ज्या भस्मामध्ये आहे. तुम्ही सगळं शर्ट जायला तर भस्म होईल, मोबाईल झाला तर भस्म होईल, सोनं झालं तर भस्म होईल, चांदी झाली तर भस्म होईल, लाकूड झालं तर भस्म होईल. पण भस्म झाल्यावर काय होईल? भस्मच होईल. म्हणून भस्म धारण करायचं आहे. भस्म म्हणजे काय? शेवटचं सत्य, परमसत्य. परमसत्याचा स्वीकार करणं म्हणजे भस्म धारण करणं. म्हणून बसवेश्वर भस्म धारण करतात. म्हणून शिवयोगी भस्म धारण करतात की मी सत्याचा स्वीकार करतो, मी परमात्म्याचा स्वीकार करतो, मी शिवाचा स्वीकार करतो. भस्म धारण म्हणजे काय? स्किन डिसीज तर जातातच त्या भस्माने. अनेक आयुर्वेदिक वनस्पती त्याच्यात जाळलेल्या असतात, त्याच्यामुळे त्वचेचे रोग जातात. अरण्यात साधनेला बसल्यानंतर त्यांना जीव जंतू डसत नाहीत. भस्म अनेक गोष्टींवर उपचार. आता नवीन पद्धती आलेली आहे की पाण्याच्या बाटलीमध्ये एक भस्म टाका, एक चमचा, ते प्या, हलवा, स्थिर होऊ द्या आणि त्याच्यात प्या. अनेक शरीरातले दोष भरून निघतात आणि शरीर नवचैतन्यमय होतं. इतकं भस्मामध्ये शक्ती. तर आज आपण शिवप्रताप दिनाच्या दिवशी सोलापूर आपण म्हणतो, पण मला नवीन भाषा सांगितली. सोलापूर म्हणजे अग्निगोल जिथे आहेत, जिथे धगधगते निखारे आहेत, पराक्रम पुरुषार्थाची ज्यांना आवड आहे, ओढ आहे, ज्यांचा पिंडच पराक्रम आणि पुरुषार्थावर पोचला गेलेला आहे, धर्मनिष्ठ आहे, देवीचे सिद्धरामेश्वराचे जे उपासक आहेत, धर्मासाठी हट्टी आहे आणि साधू संतांसाठी जे शरणागत आहेत, समर्पित आहे, जिथे कुठे नम्रता घ्यायची ते त्यांना कळतं आणि कुठे अहंकार धारण करून पुरुषार्थ गाजवायचा ते त्यांना कळतं. अशा सोलापूर वासियांच्या समोर आज मला जे काही शक्य असेल ते मी ओघावत्या शैलीत, कारण अभ्यास आणि चिंतन करायला नवीन विषय जो माझ्या रक्तातच आहे, जो माझ्या पिंडातच आहे, वडिलांच्या वीर्यात, आईच्या दुधात आहे, जो माझ्या कुळात आहे, जो माझ्या नाळेत आहे, तो विषय आणि ती व्यथा, झालेल्या आजार सांगण्यासाठी पुस्तकं वाचण्याची गरज नाही. तसं भारताला जी संकट आहे त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही, ती डोळ्यांसमोर घडत आहे. तुम्हाला जर दात दुखत असेल तर डॉक्टरला पुस्तकात वाचून दाखवता का तुम्ही? थांबा मी काय दुखते ते वाचून सांगतो तुम्हाला. मूळव्याध झालं असेल तर पुस्तकात 2 चित्र काढून दाखवता का? त्यांचं सुख, त्यांची समृद्धी, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त केली आणि तुम्हाला आम्हाला आज हिंदू ठेवलंय, लिंगायत ठेवलंय, बौद्ध ठेवलंय, शीख ठेवलंय. ते त्यांची पुण्याई आहे. पण आता मात्र पुढच्या पिढ्यांना हा संघर्ष देता कामा नये. हा संघर्ष ह्याच पिढीत थांबला पाहिजे. म्हणून या भारताचं हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नवनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय हिंदू राष्ट्र.